नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण लोकप्रशासनातील नीतिशास्त्र आणि शासन कारभारातील सचोटी म्हणजेच काय एथिक्स इन पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि प्रोबिटी इन गव्हर्नन्स हा टॉपिक अभ्यासत होतो. ठीक आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय अभ्यासलं? सुशासन म्हणजे काय? सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत ना? का डाऊट आहे काही? तर सुशासन हा शब्द दोन शब्दांनी बनलेला आहे. काय? सु आणि शासन. शासन म्हणजे काय? ही निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि निर्णयांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया. याला आपण शासन असं म्हणतो. म्हणजे सरकार नागरिकांना वेगवेगळ्या स्वरूपाचा सेवा पुरवठा करायचं असतं आणि हा सेवा पुरवठा करण्यासाठी सरकारला निर्णय घ्यावे लागतात. मग ती निर्णय घेण्याची प्रक्रिया आणि त्या निर्णयांच्या अंमलबजावणीची प्रक्रिया याला आपण शासन म्हणतो आणि ज्यावेळेस ते चांगल्या पद्धतीने केलं जातं त्यावेळेस त्याला सुशासन असं म्हणतो. या सुशासन ही जी काही संकल्पना आहे ती जागतिक बँकेनं मांडलेली. तिनं सुशासनाचे काही घटक दिलेले की शासन कारभार करत असताना शासनानं पारदर्शकता, उत्तरदायित्व असेल, कायद्याचं राज्य असेल, समावेशकता असेल, खुलेपणा असेल या तत्वांचं पालन करावं. जेणेकरून शासन कारभारामध्ये लोकांना सेवा सुविधा पुरवित असताना कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुनिश्चित होऊ शकेल. ठीक आहे. त्या दृष्टीने ही संकल्पना होती. त्यानंतर त्याच्यापुढे आपण नैतिक शासन म्हणजे काय ही संकल्पना अभ्यासली. त्याच्यामध्ये काय आहे की सनदी सेवेची जी पायाभूत मूल्य आहेत त्या मूल्यांचं देखील पालन होणं गरजेचं आहे. सरकारनं निर्णय घेताना आणि निर्णयांची अंमलबजावणी करताना. मग सनदी सेवेची पायाभूत मूल्य काय आहेत? जसं की सत्यनिष्ठा असेल, करुणा असेल, लोकसेवेप्रती समर्पण असेल, साहस असेल किंवा निष्पक्षपातीपणा आणि निपक्षपातीपणा या सर्व बाबी निर्णय घेताना आणि निर्णयांची अंमलबजावणी करताना असल्या तर त्याला आपण नैतिक शासन असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आपण कालच्या लेक्चरला माहिती अधिकार कायदा आणि त्यानंतर नैतिक द्विधा आणि हितसंबंध संघर्ष म्हणजे काय हे अभ्यासलं. सगळं क्लिअर आहे तुम्हाला? नैतिक द्विधा म्हणजे काय? हम्म की ज्यावेळेस तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे आणि तुमच्या पुढे असलेले पर्याय असे आहेत की जे सर्वच योग्य आहेत. तुम्हाला योग्य पर्यायांमधून एका पर्यायाची निवड करायची आहे. त्यावेळेस तुम्ही नैतिक द्विधेच्या परिस्थितीमध्ये अडकला असं आपण म्हणतो. ठीक आहे. की ज्यावेळेस दोन योग्य मूल्य एकमेकांशी संघर्ष होत आहेत आणि त्यातून मग तुम्ही कोणत्या मूल्याला अपहोल्ड करणार. एका मूल्याला जर तुम्ही उचलून धरलं तर दुसऱ्या मूल्याची अवज्ञा होणार आहे. ठीक आहे. दुसरं मूल्य डावललं जाणार आहे. पण त्या बाबींना आपण काय म्हणतो? नैतिक द्विधा. आणि त्यानंतर आपण हितसंबंध संघर्ष ही संकल्पना अभ्यासलेली. हितसंबंध संघर्ष म्हणजे काय? की ज्यावेळेस तुमचं खाजगी हित, तुमचं व्यक्तिगत हित हे सार्वजनिक हिताच्या आड येतं, त्यावेळेस त्याला आपण हितसंबंध संघर्ष असं म्हणतो. आणि शासन कारभारामध्ये, प्रशासकीय व्यवस्थेमध्ये अशी बऱ्याचदा परिस्थिती उद्भवते, की ज्यावेळेस सनदी सेवकाला हितसंबंध संघर्षाला सामोरं जावं लागतं. मग अशा वेळेस त्या हितसंबंध संघर्षावर त्या सनदी सेवकांना, त्या लोकसेवकांना कशी मात करायची हेही आपण डिस्कस केलेलं तुम्हाला सर्व क्लिअर असेल. कसं कसं सामोरं जायचं राहतंय, की तुम्ही तुमचा हितसंबंध संघर्ष जाहीर केला पाहिजे. ठीक आहे. लोकांना सांगितलं पाहिजे, की या परिस्थितीमध्ये माझ्यापुढे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे. आणि जर तुमच्या वरिष्ठांनी म्हणजे त्यानंतर तुम्ही काय केलं पाहिजे, की तुमच्या वरिष्ठांना सांगा, की मला ह्या कामातून मुक्त करा किंवा ही जी जबाबदारी आहे ती माझ्यावरती नकोय. त्याला आपण ज्युडिशरीच्या बाबतीत काय म्हणतो, की ज्युडिशियल रेक्युजल. ज्यावेळेस उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांपुढं असे काही खटले येतात, की ज्याच्यामध्ये त्यांचा स्वतःचा हितसंबंध इन्व्हॉल्व्ड असते. अशा वेळेस ते न्यायमूर्ती स्वतःला त्या केसमधून दूर करतात. ते जे काही पीठ बसवलेलं असतं बेंच, त्या बेंचमधून ते स्वतःला बाहेर काढतात. ठीक आहे. या गोष्टी आपण काल अभ्यासलेल्या. आज आपण पुढल्या टॉपिकला सुरुवात करूयात. पुढला टॉपिक आहे भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? करप्शन. हा देखील थेट आपल्या सिलेबसमध्ये मेन्शन असलेला टॉपिक आहे. ठीक आहे. भ्रष्टाचार म्हणजे काय? हम्म. भ्रष्टाचार म्हणजे काय? की तुमच्या खाजगी फायद्यासाठी, तुमच्या खाजगी लाभासाठी तुम्ही तुमच्या सार्वजनिक पदाचा, तुमच्या अधिकार पदाचा किंवा सार्वजनिक निधीचा गैरवापर करणं, दुरुपयोग करणं. म्हणजेच काय? मिसयुजिंग युअर पॉवर. मग तो सत्तेचा दुरुपयोग, तुमच्या अधिकारपदाचा दुरुपयोग हा कोणत्याही स्वरूपात असू शकतो. तो केवळ पैशाच्या स्वरूपात असं असं नसतंय. ठीक आहे. आपण भ्रष्टाचार म्हटलं की फक्त पैशाच्या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो, की लाच देणं असेल, घेणं असेल. ठीक आहे. पण याच्या पलीकडे देखील भ्रष्टाचारात इतर गोष्टींचा देखील समावेश येत असतो. मग भ्रष्टाचाराची व्याख्या आपण कशी करू शकतो? की खाजगी लाभासाठी सार्वजनिक पदाचा किंवा निधीचा
दुरुपयोग करणं. पण ही भ्रष्टाचार तेवढी संकुचित संकल्पना आहे का? तर ती नाहीये. ती व्यापक एक ब्रॉड टाइपची कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. तिला काय म्हणूयात आपण की ती व्यापक संकल्पना आहे. म्हणजेच काय की भ्रष्टाचारामध्ये फक्त मॉनिटरी काय म्हणतात की मॉनिटरी जे बेनिफिट्स असतात म्हणजे मौद्रिक स्वरूपाचे लाभ त्याचा त्याच्यामध्ये समावेश होत नसतोय. पैशाच्या व्यतिरिक्त इतर स्वरूपात देखील भ्रष्टाचार होत असतोय. ठीक आहे. म्हणजेच काय ही जी काही इतर बाबी आहेत की भ्रष्ट कृत्य त्याच्यामध्ये आपण काय काय म्हणू शकतो की ज्यावेळेस तुम्ही पक्षपातीपणा करतायत. आपण काल एक उदाहरण पाहिलेलं फेव्हरिटिझमचं किंवा त्याला आपण नेपोटिझम असं म्हटलेलं की आप्तस्वकीय वाद. आप्तस्वकीय वाद म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही तुमचे कुटुंबीय असतील तुमचा मित्रपरिवार असेल त्या कुटुंबातील मित्रपरिवारातील लोकांना एक विशेषत्वाची वागणूक देत आहे जी तुम्ही इतरांना देत नाहीयेत. ठीक आहे. इतरांच्या विरुद्ध भेदभाव करतायत आणि तुमच्या जवळच्या लोकांना वेगळ्या स्वरूपाची ट्रीटमेंट देत आहेत. त्याला आपण नेपोटिझम असं म्हणतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्ही एक सनदी सेवक आहात आणि भरतीशी संबंधित निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. एक रिक्रुटमेंट करायची आहे. एक पोस्ट तुम्हाला भरायची आहे. त्यासाठी तुम्ही उमेदवारांच्या मुलाखती घेत आहात आणि त्या मुलाखतीचे चेअरमन तुम्ही आहात. आणि अशा वेळेस मुलाखत द्यायला तुमच्या मित्राचा मुलगा आलेला आहे. ठीक आहे. अशा वेळेस तुमच्यापुढे हितसंबंधाचा संघर्ष आहे आणि या हितसंबंधाच्या संघर्षातून जर तुम्ही तुमच्या मित्राच्या मुलाला फेवर करणार असाल इतर उमेदवारांच्या तुलनेमध्ये तर तुम्ही भ्रष्ट कृत्य करत आहात. ठीक आहे. म्हणजे भ्रष्टाचारामध्ये या बाबी सुद्धा येत असतात. क्लिअर? त्यानंतर आपण एक अजून एक टर्म डिस्कस केलेली आहे. आपण वारंवार ती टर्म डिस्कस करतो की क्रोनी कॅपिटलिझम, तंबू भांडवलशाही. ठीक आहे. याच्यामध्ये काय की मुठभर भांडवलदार म्हणजे सरकार जे काय आहे म्हणजे सरकारमधील लोक असतील मंत्री असतील किंवा जे काही वरिष्ठ सनदी सेवक असतात ते आणि मोठे श्रीमंत असलेले भांडवलदार यांच्यामध्ये अभद्र युती असते की हे भांडवलदार ह्या सरकारांना किंवा राजकीय पक्षांना निधी निधी पुरविणार कशासाठी निवडणुका लढवण्यासाठी. आज आपण पाहतो की राजकीय पक्षांना निवडणुका लढवण्यासाठी किती पैसा लागतोय किंवा राजकारण हा एक व्यवसाय झालेला आहे की सत्तेसाठी किंवा सत्ता हस्तगत करण्यासाठी अगोदर ते पैसे खर्च करतात आणि त्यानंतर सत्ता मिळवल्यानंतर तो खर्च केलेला पैसा ते मिळवण्यासाठी झगडत असतात. ठीक आहे. ह्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. मग ह्या क्रोनी कॅपिटलिझम मध्ये काय होतं की राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी निवडणुका लढविण्यासाठी हे भांडवलदार पैसा पुरवितात निवडणुकीच्या काळामध्ये आणि ज्या आणि निवडणुका झाल्यानंतर तो राजकीय पक्ष सत्तेत आल्यानंतर तो त्या भांडवलदारांना योग्य अशी धोरणं राबवितो की त्यांना फायदा होऊ शकेल त्या टाईपमध्ये. मग हे एक प्रकारचं साटेलोट प्रकरण राहतंय. ठीक आहे. मग हे जे प्रकरण आहे किंवा या स्वरूपाची धोरणं आखणं हा सुद्धा भ्रष्ट कृत्यात समाविष्ट असलेला घटक आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो की ज्यावेळेस तुमचं एखाद्याशी पर्सनल एक वैमनस्य आहे म्हणजे व्यक्तिगत शत्रुत्व आहे एखाद्या प्रती म्हणजे त्याचा आणि तुमचं कोणत्याही स्वरूपाचं भांडण असेल आणि तुम्ही सनदी सेवक आहात अशा वेळेस तुम्ही त्याचं वैर काढण्यासाठी त्याच्या विरुद्ध तुमच्या अधिकारपदाचा दुरुपयोग करणं. ठीक आहे. त्याचा देखील आपण भ्रष्ट कृत्यांमध्ये समावेश करू शकतो. म्हणजेच काय भ्रष्टाचार हा केवळ मौद्रिक स्वरूपाचा नसतो, तर तो इतर स्वरूपात देखील आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. मग जागतिक बँकेने देखील भ्रष्टाचाराची याच स्वरूपाची व्याख्या केलेली आहे. जागतिक बँक काय म्हणते वर्ल्ड बँक की भ्रष्टाचार म्हणजे काय तर सार्वजनिक पदाचा किंवा निधीचा सार्वजनिक पद असेल किंवा सार्वजनिक निधी असेल सरकारचा निधी असेल त्यांचा खासगी फायद्यासाठी दुरुपयोग करणं. ठीक आहे. ही व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायची की सार्वजनिक पदाचा किंवा निधीचा खासगी फायद्यासाठी व्यक्तिगत लाभासाठी दुरुपयोग करणं याला आपण भ्रष्टाचार असं म्हणतो आणि हा भ्रष्टाचार केवळ मौद्रिक स्वरूपाचा नसून तो व्यापक स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर जो काय आपला काय म्हणूयात की प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा तो 1988 चा आहे आणि त्यामध्ये देखील भ्रष्टाचाराच्या संबंधीची कोणती एक विशिष्ट अशा स्वरूपाची व्याख्या दिलेली नाहीये की भ्रष्टाचार म्हणजे नेमकं काय हे त्यातही सांगितलेलं नाहीये. मग हा जो काही प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराशी संबंधित किंवा भ्रष्ट कृत्यांमध्ये कशाचा समावेश होतो त्या बाबी सांगितलेल्या आहेत. त्या कोणत्या आहेत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा हा महत्वाचा आहे तुम्हाला केस स्टडी मध्ये तुमच्या बाकी प्रश्नांमध्ये सुद्धा वारंवार मेन्शन करायचा आहे. ठीक आहे. या कायद्यामध्ये भ्रष्टाचाराची कोणतीही एक व्याख्या दिलेली नाहीये.
मात्र भ्रष्ट कृत्यांमध्ये कशाचा समावेश होईल या बाबी सांगितलेल्या आहेत की भ्रष्ट कृत्य म्हणजे काय. ठीक आहे. त्यामध्ये या कायद्यामध्ये काय काय म्हटलंय या संबंधी की तुम्ही बेकायदेशीर स्वरूपाच्या तृप्ती स्वीकारणं किंवा इलिगल ग्रॅटिफिकेशन्स. ठीक आहे. म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या अधिकारपदाचं हे दोन स्वरूपाचं असतं, कमिशन ऑफ ऍक्ट किंवा ओमिशन ऑफ ऍक्ट. म्हणजेच काय की तुम्ही तुमच्या अधिकारपदाचं जे कर्तव्य आहे, अधिकारपदाचे कर्तव्य करण्यासाठी किंवा न करण्यासाठी किंवा न करण्यासाठी तुम्ही लाचेची मागणी करणं. कर्तव्य करणं म्हणजेच ऍक्ट ऑफ कमिशन आणि कर्तव्य न करणं म्हणजेच ऍक्ट ऑफ ऑमिशन. म्हणजेच काय कर्तव्य करण्यासाठी म्हणजेच तुम्हाला समजा एक काय म्हणतात एक तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट काढायचं आहे, तुमचा जातीचा दाखला काढायचा आहे आणि त्यावेळेस तो जातीचा दाखला जो अधिकारी इश्यू करणार आहे तो तुमच्याकडून लाचेची मागणी करत आहे की 500 रुपये द्या म्हणून, तर तुम्हाला मी लगेच जातीचा दाखला तुमचा देतो. मग अशा वेळेस तो त्याच्या पदाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी त्याच्या पदाची जबाबदारी आहे ना ती की तुम्हाला ती कास्ट सर्टिफिकेट इश्यू करणं, मात्र तीच जबाबदारी पार करण्यासाठी तो तुमच्याकडून लाचेची मागणी करत आहे. ठीक आहे. मग हा इलिगल ग्रॅटिफिकेशनचा प्रकार आहे आणि त्याच वेळेस कर्तव्य न करण्यासाठी देखील अधिकारी लाचेची मागणी करत असतात. आपण आरटीओ मध्ये पाहतो किंवा जे काही वाहतूक पोलीस असतात, तुम्ही वाहतुकीच्या एखाद्या नियमाचं उल्लंघन केलं, तुमच्याकडे वाहन परवाना नसताना म्हणजे लायसन नसताना तुम्ही गाडी चालवत आहात, अशा वेळेस तुम्हाला त्या ट्रॅफिक पोलिसांना पकडलं, त्यावेळेस तुम्ही त्यांना चलन फाडू नये. म्हणजे कायद्यानुसार काय आहे की जर तुमच्याकडे वाहन परवाना नसेल आणि त्याशिवाय जर तुम्ही ते वाहन चालवत असाल तर तुम्हाला फाईन पडणं गरजेचं आहे, बरोबर. मात्र तो फाईन न पडावा म्हणजेच ऍक्ट ऑफ ओमिशन की त्या पदावरील किंवा त्या सनदी सेवकानं त्याचं कर्तव्य पार पाडू नये यासाठी तुम्ही त्याला लाच देता. मग हे काय आहेत इलिगल ग्रॅटिफिकेशन्स आहेत. ग्रॅटिफिकेशन्स म्हणजे काय तृप्ती. पण ती तृप्ती कोणत्याही स्वरूपात असू शकते, ती मौद्रिक स्वरूपातच असेल असं नसते. ठीक आहे. त्या बाकीच्या बाबी आपण अगोदर डिस्कस केल्या, पुढेही डिस्कस करणार आहोत. क्लिअर. त्यानंतर या ऍक्ट मध्ये काय म्हटलंय की एखाद्याला तुम्ही फेवर करणं किंवा एखाद्याला तुम्ही डिसफेवर करणं हे सुद्धा भ्रष्ट कृत्यांमध्ये येतं. म्हणजे एखाद्याला फेवर करणं आणि एखाद्याला डिसफेवर करणं. ठीक आहे. म्हणजेच काय एखाद्यावरती अनुग्रह काइंड ऑफ करणं आणि एखाद्याला एखाद्याला भेदभावाची वागणूक देणं, इतरांच्या तुलनेत वेगळ्या स्वरूपाची वागणूक देणं. मग या बाबी देखील भ्रष्ट कृत्यामध्ये येतात की जे आपण उदाहरण पाहिलं की तुम्ही सनदी सेवक आहात, मित्राचा मुलगा मुलाखत द्यायला तुमच्या समोर आलाय. किंवा दुसरं उदाहरण बघूयात की तुमच्या म्हणजे काय म्हणूयात की तुमच्याकडे असे अधिकार आहेत की एका कंत्राटाचं किंवा सरकारचा जो काही प्रोजेक्ट आहे त्यासाठी कंत्राट किंवा टेंडर्स तुम्ही मागवलेले आहेत आणि त्या टेंडरचं वाटप करत असताना तुमच्याच नातेवाईकानं तुमच्या बहिणीच्या मुलानं टेंडर फाईल केलेलं आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस त्या बहिणीच्या तुमच्या मुलानं जरी टेंडर फाईल केलेलं असेल त्याचं टेंडर तुम्ही इतरांच्या समकक्षेनंच घेतलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्या टेंडरला गुणवत्तेच्या निकषांच्या आधारे वस्तुस्थिती तथ्य यांच्या बेसिसच्या आधारे तुम्ही पडताळणी केली पाहिजे. पण तसं न करता जर तुम्ही त्याला फेवर करणार असाल, ठीक आहे, तर ते भ्रष्ट कृत्य आहे. क्लिअर. त्यानंतर की ज्यावेळेस की कोणत्याही स्वरूपाचा पैसा न देता तुम्ही वस्तू मिळवत असतात, तो सुद्धा भ्रष्ट कृत्य असल्याचं या कायद्यात म्हटलेलं आहे की पैसे न देता वस्तू मिळवणं. मला सांगा, आज कोणतीही गोष्ट फुकट मिळते का? नाही मिळत. आणि जर एखादी गोष्ट फुकट मिळत असेल, तर त्या माणसाचा भविष्यामध्ये काहीतरी तुमच्याकडून हेतू असतो. ठीक आहे. त्याला भविष्यात तुमच्याकडून काहीतरी हवं असतं. त्यामुळं तो तुम्हाला काहीतरी देऊ करत असतोय. म्हणजेच या सनदी सेवकांनी कोणाकडूनही विदाऊट कन्सिडरेशन्स काही घेणं योग्य नसतंय. त्यांनी त्या भेटवस्तू घेणं वगैरे टाळलं पाहिजे. आणि जर ते घेत असतील, तर त्यांना उद्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्या भेटवस्तू देणाऱ्याला फेवर करणं गरजेचं बनतं. ठीक आहे. म्हणजे ते सुद्धा भ्रष्ट कृत्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अजून या ऍक्ट मध्ये काय म्हटलंय की तुम्ही जर कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक फायदा कोणाकडून मिळवत असाल किंवा तुमचं जे काही उत्पन्नाचे स्रोत आहेत त्या उत्पन्नाच्या स्रोतांच्या पल्याड तुम्ही डिस्प्रपोर्शनेट वेनं मालमत्ता जमा करत असाल, म्हणजे अप्रमाणशीर मार्गाने मालमत्ता तुम्ही जर संग्रहित करत असाल की तुम्हाला पगार आहे 60 ते 70 हजार आणि तुमच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता जर असेल की तुमच्या उत्पन्नाचे स्रोत तेवढे नसतानाही तुमच्याकडे जंगम मालमत्ता आहे,
मग अशा वेळेस देखील ते भ्रष्ट कृत्य आहे. ठीक आहे, की अप्रमाणशीर स्वरूपात मालमत्ता जमा करणं. ठीक आहे, मग या ज्या काही ऍक्ट्स आहेत, या ज्या काही कृती आहेत, त्या भ्रष्ट कृती असल्याचं भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये समाविष्ट आहेत. क्लिअर? म्हणजेच काय, या बाबीवरून आपल्याला काय दिसतंय, की हा जो काय भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे, याचा भर हा ग्रॅटिफिकेशन्स आणि पिक्युनियरी बेनिफिट्स म्हणजे मौद्रिक स्वरूपाचे लाभ आणि तृप्ती पूर्ण करण्यावरती आहे. म्हणजेच या कायद्यात अजून ज्या काही इतर हानिकारक गोष्टी आहेत, की आपल्या सामाजिक व्यवस्थेला किंवा प्रशासकीय व्यवस्थेला अधिक कार्यक्षमतेनं सुशासनाच्या पद्धतीनं काम करण्यासाठी बाध्य ठरणाऱ्या इतर काही गोष्टी देखील असतात, की जे सनदी सेवक करतात, ज्या समाजासाठी, प्रशासकीय व्यवस्थेसाठी, जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीनं हानिकारक आहेत, त्यांचा समावेश या कायद्यामध्ये नाहीये. मग त्या कोणत्या असू शकतात, की ज्यांचा समावेश होणं गरजेचं आहे. मग त्या गोष्टी तुम्ही उपाययोजना म्हणजे भ्रष्टाचारावरती काय उपाययोजना करता येईल त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी पुढे बघूयात. त्या गोष्टी तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे. मग याच्यामध्ये या बाबी तर महत्वाच्या आहेतच, पण या बाबींबरोबर अजून आपण कोणत्या बाबी समाविष्ट करणं गरजेचं आहे त्या एकदा बघूयात. की ज्यावेळेस एखादा सनदी सेवक हा लोकशाही तत्वांचं किंवा संविधानातील आदर्शांचं उल्लंघन करत असेल, तर तोही भ्रष्टाचार मानला जावा. लोकशाहीचे तत्व असतील, आदर्श असतील किंवा आपल्या संविधानातील आदर्श असतील, संविधानातील तत्व आणि मूल्य असतील, त्यांचं जर उल्लंघन करणाऱ्या कृत्य करत असेल, तर तो भ्रष्टाचार मानला जावा, तर तो भ्रष्ट कृत्य मानलं जावं. ठीक आहे. अजून काय म्हणूयात, की तुमच्या वैयक्तिक शत्रुत्वानुसार एखाद्याला इजा पोहोचविणं, की तुमचं व्यक्तिगत शत्रुत्व आहे कोणाशी तरी आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या पदाचा दुरुपयोग करून त्या माणसाला कशी हानी पोहोचवता येईल त्या दृष्टीनं काही कृती करणं, हे सुद्धा भ्रष्ट कृत्यामध्ये गणलं जाणं गरजेचं असल्याचं सेकंड एआरसीने देखील म्हटलेलं आहे. ठीक आहे. तुमच्या व्यक्तिगत किंवा वैयक्तिक शत्रुत्वाला काय म्हणतात, की शत्रुत्व किंवा वैमनस्यामुळे इतरांना तुम्ही हानी पोहोचवणं तुमच्या पदाच्या दुरुपयोगातून. ठीक आहे. त्यानंतर अजून कोणत्या कृतींचा आपण समावेश करू शकतो, की तुमच्याकडे पॉवर आहे. ठीक आहे. म्हणजेच तुम्ही एक पब्लिक ऑफिस होल्ड करत आहात. अशा वेळेस तुमच्याकडे एक अधिकार आहे, अधिकार पद आहे, तुमच्याकडे एक सत्ता आहे. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करून ज्या काही कायदा अंमलबजावणी करणारी अभिकरणं आहेत, म्हणजेच काय लॉ एन्फोर्समेंट एजन्सीज, त्यांच्यावरती तुम्ही प्रभाव टाकणं आणि त्यांना त्यांची कामं करू न देणं. आपण पाहतो ना, की एखादा राजकीय नेता असेल किंवा मोठमोठे सचिव लेवलचे अधिकारी असतील, हे जे काही कायद्यांची अंमलबजावणी करणारे लोक आहेत, त्यांच्यावरती दबाव आणतात आणि त्यांना त्यांची ऍक्ट ऑफ म्हणजे त्यांनी जे काही कृत्य करणं गरजेचं आहे, ते त्यांना करू दिलं जात नाही. त्यांना त्यांच्या पदाची जबाबदारी पार पाडू दिली जात नाही. मग हे जे काही कृत्य आहे, हे सुद्धा भ्रष्ट कृत्यामध्ये गणलं जाणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजेच काय, की न्यायदानामध्ये अडथळा आणणं एक स्वरूपाचा. ठीक आहे. त्याला देखील आपण भ्रष्ट कृत्यामध्ये समावेश करायला हवा. अजून बाकीच्या गोष्टी असतात, की आपण वारंवार एक उदाहरण मी तुम्हाला सांगत असतो किंवा कौटिल्याचं एक मत तुम्हाला सांगत असतो. कौटिल्य काय म्हणतो, की हा सनदी सेवक हा तलावातील एखाद्या माशाप्रमाणे आहे आणि तलावामध्ये जेवढं पाणी आहे, त्या पाण्यापैकी त्या माशानं काही पाणी पिलंय की नाही हे जसं आपल्याला कळत नसतंय. त्याचप्रमाणे सनदी सेवकांना ह्या व्यवस्थेत एवढा मोठा पैसा आहे, की त्यानं तो थोडाफार काय म्हणूयात, की थोडाफार तो पैसा स्वतः व्यक्तिगत लाभासाठी वळवून घेतलेला आहे की नाही, हे समजायला मार्ग नसतोय. ठीक आहे. मग एवढं त्याच्याकडे तो पैसा त्याच्या आजूबाजूला फिरत असतोय. एवढं त्याच्या म्हणजे त्या सनदी सेवकाकडे एवढे डिस्क्रिशनरी पॉवर देखील असते, की तो स्वतःच्या विवेकानं त्या त्याच्या संबंधित निर्णय घेत असतोय. ठीक आहे. त्यामुळे हा जो काही स्कोप आहे तो कमी करणं गरजेचं असतंय. मग याच स्वरूपात आपल्याला आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये, शासन व्यवस्थेमध्ये अवाजवी स्वरूपाचा खर्च होत असल्याचं पाहायला मिळतं अनेकदा, की ज्या गरजेच्या गोष्टी नाहीयेत, त्याच्यावरती सुद्धा खर्च केला जाणं. मग हे जे काही त्यांच्या डिस्क्रिशनरी पॉवरनुसार ते अवाजवी स्वरूपाचा खर्च करत आहेत. गरज नसताना जो खर्च करत आहेत, अतिरिक्त प्रमाणात खर्च करत आहेत, त्याला सुद्धा आपण भ्रष्टाचार म्हणून काय म्हणूयात, की भ्रष्टाचार म्हणून त्याला गणणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणूयात, की अवाजवी स्वरूपात होत असलेला खर्च हा सुद्धा आपल्या सरकारी संसाधनांचा किंवा सार्वजनिक संसाधनांचा
दुरुपयोग आहे. ठीक आहे. आपली जी काही काय म्हणूयात की कलेक्टिव्ह जे रिसोर्सेस आहेत, आपली सामूहिक सार्वजनिक संसाधनं, सरकारचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा आहे. आपण टॅक्स स्वरूपात तो देत असतोय. गैरवापर, ठीक आहे, किंवा दुरुपयोग हा सुद्धा भ्रष्ट कृत्यामध्ये सहभागी म्हणजे समाविष्ट केला गेला पाहिजे. आपण पाहत असतो की अनेकदा गरज नसताना किंवा अधिकारी ज्यावेळेस फॉरेन टूरला वगैरे जातात, सरकारच्या पैशानं जात असतात, ठीक आहे, आणि तिथं अनावश्यक स्वरूपाचा खर्च करत असतात आणि तो उद्या सगळा पैसा ते सरकारच्या निधीमधून काय म्हणूयात की घेत असतात. ठीक आहे. या स्वरूपाच्या गोष्टी होत असतात प्रशासकीय व्यवस्थेमध्ये. मग ह्या गोष्टी कुठं ना कुठं थांबविणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करून या बाकीच्या गोष्टी सुद्धा त्यामध्ये इन्क्लूड करणं गरजेचं आहे. क्लिअर? मग हा भ्रष्टाचार नेमका होतो कशामुळं? या भ्रष्टाचाराची कारणं काय आहेत? हे आपण आता थोडक्यात बघूयात. ती कारणं आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपात आपण त्याला कॅटेगराईज करूयात. तुम्ही जनरल पॉइंट्स लिहिण्याच्या ऐवजी ज्यावेळेस एक पॉइंट वाईज फॉर्मॅटमध्ये लिहाल, की सामाजिक कारणं काय आहेत, ऐतिहासिक कारणं काय आहेत, राजकीय कारणं काय आहेत, त्यावेळेस तुमचं उत्तर हे अधिक रेलेव्हंट होणार आहे. ठीक आहे? की तुम्ही थेट त्याचे विभाग पाडतायत तुमच्या कारणांचे. त्यावेळेस ते अधिक इफेक्टिव्ह आहे आणि त्यामुळे तसं करणं गरजेचं आहे, की बाकीच्या मुलांच्या तुलनेत तुम्हाला जर एज हवं असेल, तर तुम्ही हे केलंच पाहिजे. ठीक आहे? जो आपण एक्स्ट्राचा अर्धा किंवा 1 मार्क म्हणतो, त्यासाठी ह्या गोष्टी कराव्या लागतात. याच्यामध्ये सुरुवातीला आपण ऐतिहासिक कारणं बघूयात, की हिस्टॉरिकल रिझन्स काय आहेत बाबा? आपली तर भ्रष्टाचार टिकून असण्याचं काय एवढ्या व्यापक स्वरूपात भ्रष्टाचार आहे. आपली तर भ्रष्टाचार म्हणजे जो मॅकेन्झी अभ्यास पाहणी आहे ना, ते असं म्हणते की दक्षिण आशियामध्ये सर्वाधिक भ्रष्ट नोकरशाही कोणाची असेल तर ती भारताची आहे. ठीक आहे. किंवा जी काही ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल आहे, ही एक संस्था आहे आणि ती काय करप्शन परसेप्शन इंडेक्स जारी करते, की भ्रष्टाचार सगळ्यात जास्त कुठं आहे, या बेसिसवरती ती देशांना रँकिंग करत असते आणि त्यामध्ये सुद्धा भारताला म्हणजे एक भ्रष्ट देश म्हणून गणला जातो. ठीक आहे. भारताला एक टॉप रँकिंग त्या इंडेक्समध्ये जो की खूप कुप्रसिद्ध आहे भारतासाठी, ते मिळत राहतंय. ठीक आहे. म्हणजेच आपल्या इथं भ्रष्टाचाराचं अस्तित्व आहेच. हे आपण मान्य केलंच पाहिजे. आज आपल्या तो दैनंदिन जीवनाचा भाग देखील बनलेला आहे. त्या बाबी आपण पुढे बघूयातच. पण ह्याची ऐतिहासिक कारणं जर बघायची झाली, तर आपण आपली जी काही आज भ्रष्टाचाराबद्दलची वृत्ती आहे, या वृत्तीला आकार द्यायला कुठं ना कुठं ब्रिटिशांना जबाबदार धरू शकतोय. ठीक आहे. जी काही वसाहतवादी राजवट भारतावरती लादली गेली आणि ब्रिटिशांनी भारतातील संसाधनांचा निचरा करायला सुरुवात केली, की आपल्या इथली संसाधनं, पैसा किंवा काय म्हणूयात, की बाकी सगळ्या भौतिक गोष्टी ते ब्रिटनमध्ये लाटून नेऊ लागले. तुम्ही रॉबर्ट क्लाईव्हचं उदाहरण ऐकलं असेल कदाचित, की की ब्रिटिशांची भारतामध्ये जी काही होल्ड म्हणजे काय म्हणूयात, की त्यांची सत्तेचा जो काही होल्ड, नियंत्रण स्थापित होऊ लागला, त्याच्यामध्ये रॉबर्ट क्लाईव्हनं सुरुवातीच्या काळात ज्या काही सैनिकी कारवाई केल्या, त्याच्यामध्ये त्याचा महत्त्वाचा भूमिका राहिल्याची आपल्याला पाहायला मिळते. पण त्या रॉबर्ट क्लाईव्हनं खूप जास्त भ्रष्टाचार केला. भारतातून खूप अमाप संपत्ती मिळवली. ब्रिटनमध्ये तो जाऊन म्हणजे गेला नंतरच्या काळात आणि ब्रिटनमध्ये त्याच्यावरती खूप टीका होऊ लागली आणि शेवटी त्यांनी त्या टीकेला त्याला जे ब्रिटनमधील लोक दोष देत होते, त्या दोषाला कंटाळून आत्महत्या देखील केली. ठीक आहे. म्हणजे अशा स्वरूपाचं करप्शन भारतामध्ये त्या काळात अस्तित्वात होतं. एवढी जंग मालमत्ता ते लोकं गोळा करून ब्रिटनमध्ये घेऊन जात होते. ठीक आहे. म्हणजेच आपल्या संपत्तीचा निचरा ब्रिटनमध्ये होत होता आणि त्यावेळेस मग आपल्या लोकांना असं वाटायचं, की आपण जर भ्रष्टाचार केला किंवा ही जी काही ब्रिटिश सरकारची संसाधनं आहेत किंवा ते एकतर लाटून नेणारच आहेत. मग अशा वेळेस ती संसाधनं आपणच का लुटू नयेत? म्हणजेच भ्रष्टाचार हा त्या काळात वैध मानला जात होता. आणि त्यातूनच आपली भ्रष्टाचाराबाबतची वृत्ती बनत गेली आहे. मग काकोरी कट सारखा कट असेल, आपण ते देशभक्तीचं कृत्य म्हणून पाहतो. पण ते एक प्रकारचं सरकारी संसाधन होतं आणि त्याचीच लूट केलेली ती होती ना. पण आपल्याला ती आज अभिमानाची गोष्ट वाटते. म्हणजेच काय, की ब्रिटिश काळातील जी काही वसाहतवादी राजवट होती, तिनं आपली आजची भ्रष्टाचाराच्या वृत्तीला कुठं ना कुठं आकार द्यायला मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे? की ब्रिटिशवादी राजवट असेल. या ब्रिटिशवादी राजवटीच्या अगोदर देखील बऱ्याच गोष्टी आपल्या भारतीय समाजामध्ये होत्या, की जसं की नजराणा असेल. म्हणजे कोणी कोणाचं काही काम केलं असेल, तर चहा पाण्यासाठी काहीतरी देणं. ठीक आहे? किंवा जबराना होता, की जे जमीनदार असायचे पहिले, ते जबरदस्तीनं काही गोष्टी लाटायचे. मग अशा वेळेस त्याला जबराना असं म्हणतात. त्यानंतर शुक्राना असतोय, म्हणजे काम केल्याबद्दलचं आभार मानून. ठीक आहे? मग शुक्राना, जबराना किंवा नजराना
या बाबी देखील कुठं ना कुठं आपल्या समाजात पहिल्यापासून होत्या आणि त्याच गोष्टींचं एक रूप म्हणून आज आपण भ्रष्टाचाराकडे पाहू शकतोय, की एखाद्या अधिकाऱ्यानं तुमचं काम तात्काळ केलं तर तुम्ही खुश होऊन त्याला 500 रुपये देता. मग ही जी काही मानसिकता आहे ती पूर्वानुपार आपल्या समाजामध्ये चालत आलेली आहे. आपण त्याच्याकडे त्याचं कर्तव्य आहे, त्यानं ते पार पाडलं असं न पाहता त्यानं आपल्यावर उपकार केलेत या दृष्टीनं पाहतो. ठीक आहे, क्लिअर? ऐतिहासिक कारणामध्ये आपण या गोष्टींना म्हणू शकतो. त्यानंतर आपण राजकीय कारण बघूयात. पॉलिटिकल रिझन्स. राजकीय कारण काय म्हणता येतील? हम्म आज आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की राजकारण हा व्यवसाय झालेला आहे. ठीक आहे. राजकीय पक्ष म्हणजे आज निवडणुका किती महाग झाल्यात. पण ग्रामपंचायतीच्या निवडणुकांपासून ते आपल्या खासदारकीच्या निवडणुकांपर्यंत खूप निवडणुका महागल्यात. आणि एकदा निवडून आल्याच्या नंतरही जे उमेदवार निवडून येण्यासाठी एवढा अफाट पैसा खर्च करतो, सत्तेत आल्यानंतर तो पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी त्याला भ्रष्ट मार्गांचा अवलंब करण्याशिवाय पर्याय नसतो. क्लिअर? त्यानंतर अजून काय होतं, की ज्यावेळेस हे आमदार खासदार निवडून येत आहेत, त्यानंतरही राजकीय पक्षांना सत्ता हवी असते. त्यांचे 2-4 आमदार जर कमी असतील, तर आपल्याला हॉर्स ट्रेडिंग पाहायला मिळते. हॉर्स ट्रेडिंग म्हणजे काय? घोडेबाजारी. की या आमदार खासदारांची खरेदी विक्री चालू होते. आणि त्यातूनच आपल्याला जे काही पक्षफुटीची प्रकरणं वगैरे महाराष्ट्रात पाहायला मिळाली, ती सुद्धा त्याचंच द्योतक असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे, की आमदारांची खरेदी विक्री, मग त्यांना कोटींमध्ये काही ऑफर्स देणं आणि त्यांना पक्ष सोडायला भाग पाडणं. मग या गोष्टी होत असतात. याच्यासाठी कित्येक म्हणजे खूप कोटींमध्ये पैसा लागत असतो. मग हा पैसा उभा कसा करायचा? त्यांच्याकडे पैशाचे दुसरे स्रोत काय असतात? तर हाच आहे, की जे आपण क्रोनी कॅपिटलिझम वगैरे ह्या गोष्टी पाहतोय. ठीक आहे. मग हे भ्रष्ट मार्गाने पैसा मिळवत असतात. मग याच्यामुळे आपले ही जी काही निवडणुकांमध्ये जो काही पैशाचा आणि बळाचा वापर वाढत चाललाय, त्याच्यामुळे आपल्याला भ्रष्ट कृत्य वाढत चाललेली पाहायला मिळत आहेत. बळाचा बळाचा प्रमाण देखील वाढत चाललंय. आज उमेदवार निवडून येईल की नाही हे कशावरती ठरतंय? त्या उमेदवाराचं चारित्र्य, त्या उमेदवाराची कार्यक्षमता ही महत्वाची राहिलेली नाहीये. ठीक आहे. काय महत्वाचं झालंय? तर त्या उमेदवाराकडे पैसा तो किती खर्च करू शकतोय. ठीक आहे. त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड कसं आहे? या बेसिसवरती राजकीय पक्ष सुद्धा जेव्हा तिकीट वाटप करत असतात उमेदवारांना निवडणुका लढविण्यासाठी, त्यावेळेस या बाबी कन्सिडर करतात, की विनेबिलिटी फॅक्टर काय आहे आणि तो विनेबिलिटी फॅक्टर आज नैतिक किंवा योग्य बाबींनी निर्धारित न होता अयोग्य बाबींनी निर्धारित होत चाललाय आणि ही बाब कुठं ना कुठं आपल्या समाजाची मूल्यव्यवस्था घसरत असल्याचं सांगत आहे. ठीक आहे. हे आपण बाबी पुढे सामाजिक कारणांमध्ये बघणारच आहोत. इथपर्यंत क्लिअर आहे? की राजकारणामध्ये पैसा बळाचा वापर वाढत चाललाय आणि त्यामुळे आपल्याला भ्रष्टाचार हा टिकून असल्याचं तो वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. क्लिअर? त्यानंतर पुढे आपण सामाजिक कारण बघूयात. सोशल रिझन्स. मग समाजाशी संबंधित बाबी आपण यामध्ये मांडू शकतो, की समाजातील जी मूल्य व्यवस्था आहे तेच एकंदरीत ढासळत चालल्याचं पाहायला आपल्याला मिळत आहे. ठीक आहे. त्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, की आजचा आपला जो समाज आहे आणि समाजातील ज्या व्यक्ती आहेत त्या उपभोगवादाने प्रेरित आहेत. उपभोगवाद म्हणजेच आज लोकांना भौतिक गोष्टींचा हव्यास जडलेला आहे. भौतिक बाबी हव्या आहेत. कशासाठी हवेत? काही माहित नाही, फक्त हव्या आहेत. कारण की लोकांचा सोशल स्टेटस आज आपल्याला व्यक्तीच्या चारित्र्यावरून नाही दिसत. आपण कशावरून ठरवतो? की त्याच्याकडे भौतिक बाबी किती आहेत. त्याचं यश कसं आहे? त्यानं भले ते कोणत्या मार्गाने मिळवलेलं आहे, हे आज मॅटर नाही करत. ठीक आहे? मग या बाबी जर होत असतील तर आपल्या समाजाची मूल्यव्यवस्था ढासळत चालली आहे आणि यामुळं भ्रष्टाचार हा एक बॅनल बनलेला आहे. म्हणजेच काय? मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली, की हॅना अरेंट यांची. हॅना अरेंट कोण आहेत? जर्मनमधील ज्यू वंशीय जे आज अमेरिकन नागरिक आहेत. ठीक आहे. मग हिटलरच्या काळामध्ये ज्यूंवरती जे अनन्वित अत्याचार झाले, त्याच्या पीडित त्या राहिलेल्या आहेत. मग त्यांनी सांगितलं, की ज्यावेळेस समाजाची मूल्यव्यवस्था ढासळते, ठीक आहे, त्यावेळेस आपल्याला वाईट गोष्टी सुद्धा चांगल्या वाटायला लागतात. त्याच्यामध्ये आपल्याला वाईट काहीच वाटत नाही, म्हणजे काहीच वाटत नाहीये. आणि तसंच आपलं भ्रष्टाचाराच्या बाबतीत झालंय, की बॅनल जे एव्हिल आहे ते आज बॅनल वाटत चालले. म्हणजे जे दुरित आहे ते आज साधारण वाटत चाललंय. जी वाईट गोष्ट आहे ती आज न्यू नॉर्मल बनलेली आहे. आपण तिला ॲक्सेप्टन्स दिलेला आहे. आज भ्रष्टाचार किंवा ज्यावेळेस तुम्ही की म्हणजे तुम्हाला एक आजचं उदाहरण सांगायचं झालं, तर माझा मित्र आज एक म्हणजे लायसन्स काढायला गेलेला फोर व्हीलरचं. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी ड्रायव्हिंग क्लासेस लावले. त्याच्यामध्ये ड्रायव्हिंग क्लासेस लावत असताना त्यानं जी 7,000 ची फी आहे ती 8,000 दिली. त्या 8,000तले जे ₹1,000 होते ते आर-टी-ओना दिले जातात. ठीक आहे. आणि त्यावेळेस तो तो सांगत होता त्याच्या टेस्टचा अनुभव,
की तो टेस्ट म्हणजे त्यानं अक्षरशः काही केलं नाही. फोर व्हीलरचं लायसन काढण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची गाडी त्यानं चालवलीच नाही. की त्याच्यासोबत ते ड्रायव्हिंग क्लासेसचे ट्रेनर होते आणि त्याने सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या. ठीक आहे. म्हणजे ते ₹1000 त्या स्वरूपाचं काम करतायत. म्हणजेच आपण काय म्हणू शकतोय, की आणि त्या माझ्या मित्रालाही यात काहीच वावगं वाटत नाहीये. त्या ड्रायव्हिंग क्लासेसवाल्या मालकांनाही यात काहीच वावगं वाटत नाहीये आणि ते जे काही आर-टी-ओचे अधिकारी आहेत, त्यांनाही याच्यामध्ये काही चुकीचं किंवा आम्ही काहीतरी वेगळं करतोय, असं काहीच वाटत नाहीये. म्हणजे लाच देणारा असेल आणि लाच घेणारा असेल, या दोघांनाही आज काही वाटत नाहीये. मग असं जर असेल, तर ती जे काही एव्हिल आहे, ते बॅनल बनल्याचं द्योतक आहे. म्हणजेच काय, की जी वाईट गोष्ट आहे, ती आज आपल्याला साधारण वाटते. आपण बलात्काराच्या बाबतीतही बघितलं, की बलात्कारासारखी हिनस क्राईम ज्यावेळेस घडतो, त्यावेळेस आपला समाज हा काय म्हणूयात, की एक उठफुटून जागा नाही ना होत आज. रस्त्यावरती उतरत नाही किंवा आपल्याला ह्या गोष्टी नियमाच्या वाटायला लागतायत, की आहे ठीक आहे, झालं, झालं. त्या टाईपमध्ये. मग अशा गोष्टी भ्रष्टाचाराच्या बाबतीतही आपलं मत तसंच बनलेलं आहे. आज आपल्या दैनंदिन जीवनाचा, आपल्या दररोजच्या जीवनाचा हा भाग बनलेला आहे. ठीक आहे? क्लिअर? त्यानंतर याच्यासोबतच आपण संस्थात्मक कारणं देखील बघू शकतो. ही संस्थात्मक कारणं अजून जास्त महत्त्वाची आहेत. की मिलान वैष्णव हे राजकीय अभ्यासक आहेत. माहिती आहे तुम्हाला? संस्थात्मक कारणं, ठीक आहे, की आपल्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काय नेमक्या अडचणी आहेत, की ज्याच्यामुळे भ्रष्टाचार टिकून आहे. तर ते मिलान वैष्णव असं म्हणतात, की आपली जी काही प्रशासकीय व्यवस्था आहे, ती जटिल आणि किचकट आहे. आणि ती कशासाठी तशी आहे किंवा ती सुलभ आपल्याला का करायची नाहीये? तर जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे राजकारणी आहेत, त्यांना त्यांचा समाजावरील होल्ड हा कायम ठेवायचा आहे. जे आज आपण बघतो, की आपल्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालेलं आहे आणि गुन्हेगारीचं राजकीयकरण झालेलं आहे. या दोन्ही बाबी वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे? की राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचं राजकीयकरण म्हणजेच काय? गुन्हेगार हे राजकारणात आलेले आहेत आणि म्हणजे सुरुवातीला कसं व्हायचं अगोदर, की गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक थेट राजकारणात येत नव्हते. पण त्यांचे म्हणजे त्यांच्या जवळचे लोक राजकारणामध्ये असायचे आणि ते त्यांचा बचाव करायचे. ठीक आहे? की ज्यावेळेस त्यांच्यावरती काहीतरी कारवाई होणार आहे, त्यावेळेस त्यांचे जे काही त्यांच्यावरती त्यांचा राजकीय वरदहस्त आहे, ते लोक त्यांचा सपोर्ट करत राहायचे. पण आज तसं होत नाहीये, की गुन्हेगारांना स्वतःचा बचाव करण्यासाठीच राजकारणामध्ये पुढे जावं लागत आहे. ते आमदार खासदारकीच्या निवडणुका लढवून आपल्या विधानमंडळामध्ये, संसदेमध्ये आलेले आहेत. ठीक आहे? या बाबी झालेल्या आहेत. मग ही प्रशासकीय व्यवस्था जटिल ठेवून आणि त्यांचा काय संबंध आहे? प्रशासकीय व्यवस्था जर किचकट आणि जटिल असेल, तर या सामान्य नागरिकांना या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवरती अवलंबून राहावं लागतं, स्वतःची कामं करून घेण्यासाठी. ठीक आहे. मग असं जर होत असेल, तर सामान्य नागरिक त्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना डॅशिंग बाज चांगलं म्हणून कन्सिडर करतो. कारण की त्यांच्यामुळे आपली कामं होत आहेत. ठीक आहे. एखादा चांगला माणूस ज्यावेळेस व्यवस्थेमध्ये अडकतो, व्यवस्थेच्या किचकट राड्यामध्ये अडकतो. काही कायद्याची प्रोसेस असेल, न्यायव्यवस्था असेल, त्याच्यावरती एखादा फौजदारी गुन्हा म्हणजे फौजदारी गुन्ह्याची नोंद होत आहे एखादा, त्यावेळेस त्या चांगल्या माणसाला देखील गुन्हेगारी प्रवृत्तींचा आधार घ्यावा लागतो त्या व्यवस्थेतून मार्ग काढण्यासाठी, त्याच्यावरती सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी. मग अशा वेळेस आपला समाज त्या गुन्हेगारी प्रवृत्तीकडे एकंदरीत जात असतोय. मग ही व्यवस्था किचकट असल्यामुळे ह्या गोष्टी होत असतात आणि व्यवस्था किचकट ठेवण्यामध्ये राजकारण्यांचं देखील काहीतरी हित सर्व होत असतंय आणि त्यामुळे ही व्यवस्था एकंदरीतपणे सगळ्या पद्धतीनं काम करत असते त्या दृष्टीने. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थेला सुलभ करण्यामध्ये तेवढं स्वारस्य आपल्याला जे काही आपले धोरणकर्ते आहेत त्यांना असल्याचं पाहायला मिळत नाही. ठीक आहे. मग या गोष्टी संस्थात्मक कारणामध्ये आपण अजून बाकीच्या गोष्टी बघू शकतो, की एकतर पहिली गोष्ट म्हणजे काय, की आपली व्यवस्था जी आहे ती जटिल आणि क्लिष्ट स्वरूपाची आहे आणि त्या क्लिष्ट स्वरूपाच्या, जटिल स्वरूपाच्या व्यवस्थेतून मार्ग काढण्यासाठी लोकं काय करतात? सोपा मार्ग निवडतात. मग सोपा मार्ग काय आहे? लाच देणं. हं. ही जी काही लाच आहे ना, ती स्पीड मनी म्हणून काम करत असते. जी काही सरकारची यंत्रणा आहे ना, तिला जर गतिमान करायचं असेल, तर त्यामध्ये ऑइल टाकावं लागतं आणि ऑइल टाकण्याचं काम तुम्ही दिलेला पैसा, लाच ही करत असते. त्यानंतर व्यवस्था गतिमान होते आणि तुमचं काम सुरळीत होत असतं. भले ती जटिल व्यवस्था असली तरी देखील. का? तर तुम्ही ऑइल टाकलेलं आहे, तुम्ही त्याला स्पीड दिलेलं आहे लाचेच्या स्वरूपात. ठीक आहे? त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण बघितल्याच, की त्याच्यासोबत अजून बाकीच्या गोष्टी आहेत, की जसं की लायसन्स आणि परमिट राज. हे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये जास्त होतं 90च्या काळापर्यंत. पण 90 नंतर आपण जे काही इकॉनॉमिक लिबरलायझेशन म्हणजे आर्थिक उदारीकरण केलं, खाजगीकरण केलं. त्यानंतर हे परमिट राज हळू कमी होत आहे. पण आज देखील या परमिट राजचं अस्तित्व असल्याचं पाहायला मिळतं. परमिट राज म्हणजे काय? याच्यामध्ये पहिला मुद्दा परमिट राज म्हणजे काय? की समज तुम्हाला आज एखादा उद्योग सुरू करायचा आहे. त्यावेळेस तुम्हाला
वेगवेगळ्या परवानग्या घ्याव्या लागतात. एन्व्हायर्नमेंटल क्लिअरन्स असेल, तर ते थेट आपली जी काही मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स आहे त्याकडून असलेल्या परवानग्या असतील, वेगवेगळ्या कायद्यांचं अनुपालन असेल, हे तुम्हाला करावं लागतं. ठीक आहे. मग हे जे काही वेगवेगळ्या स्वरूपाची लायसन्स, परवाने मिळवणं किंवा अधिकाऱ्यांचा वचक तुमच्यावरती असणं, त्यांना तुम्हाला कोणत्यातरी गोष्टींसाठी काय म्हणतात, की म्हणजे जे काही कायदे आहेत ते किचकट असल्या कारणानं त्या अधिकारी कोणत्यातरी स्वरूपात तुम्हाला अडकवत असतात आणि त्यावेळेस तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यासाठी लाच द्यावी लागते. मग ह्या गोष्टी होत असतात. म्हणजे हे आपल्याला परमिट राजमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे सुद्धा भ्रष्टाचार टिकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यानंतर अजून दुसरं काय म्हणू शकतो, की जी काही आपली नोकरशाही आहे ना, त्याच्यामध्ये रेंट सिकिंग ॲटिट्यूड आहे. म्हणजे भाडे मागण्याची वृत्ती. म्हणजेच काय, की एखादा ज्यावेळेस व्यक्ती सनदी सेवक होत आहे, त्यावेळेस त्याला सनदी सेवक आय-ए-एस होण्यासाठी, एक आपण आय-ए-एस कन्सिडर करूयात सनदी सेवक म्हणून, की आय-ए-एस होण्यासाठी व्यक्तीला किती संघर्ष करावा लागतो, त्याला किती पैसा खर्च करावा लागतो. मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर ज्यावेळेस तो सर्व्हिसमध्ये जातो, त्यावेळेस त्यानं जो पैसा खर्च केलेला आहे, त्यानं जी मेहनत घेतलेली आहे आणि त्याचा मोबदला म्हणून तो रेंट सिकिंग म्हणजे भाडे मागण्याचं काम सुरू करतो आणि तो भ्रष्टाचार सुरू करतो. ठीक आहे. ते रेंट सिकिंगच्या स्वरूपामध्ये. त्यानंतर आपली तर अजून एक प्रॉब्लेम आहे, की आपला समाज किंवा एकंदरीत जे सनदी सेवक आणि अधिकारी मंत्रीगण आहेत, ते भ्रष्टाचाराकडे लो रिस्क आणि हाय रिवॉर्ड म्हणून पाहतात. कशामुळं? जोखीम खूप कमी आहे, मात्र मोबदला जो आहे तो जास्त आहे. लो रिस्क हाय रिवॉर्ड. आपली जी फौजदारी प्रक्रिया आहे, क्रिमिनल जस्टिस सिस्टीम, ही निष्प्रभ आणि कुचकामी स्वरूपाची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. की मोठे लोक त्यांच्या सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर व्यवस्थेला, कायद्यांना वाकवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. मग म्हणजेच काय, की जरी तुम्ही करप्शन केलं, तुमच्यावरती तो आरोप झाला, तरी देखील तुम्हाला शिक्षा होईल याची म्हणजे तेवढी गॅरंटी नसते. तुम्ही त्या कायद्यातून पळवाटा काढू शकतात. ठीक आहे. या गोष्टी होत असतात आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं, की जे मोठमोठे मंत्रीगण आहेत, त्यांच्यावर किती कोट्यावधींचे भ्रष्टाचाराचे आरोप असतात, तरी देखील ते सत्तेमध्ये आज टिकून आहेत. का? तर फौजदारी जी व्यवस्था आहे आपली, क्रिमिनल जस्टिस आहे, फौजदारी न्याय व्यवस्था, ती निष्प्रभ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. की खटले कित्येक दिवस म्हणजे काय म्हणूयात, की प्रलंबित राहत असल्याचं पाहायला मिळतं. किती खटल्यांना विलंब होतो, तारखांवरती तारखा पडत राहतात. पण निकाल मात्र येत नाही. निकाल जरी आला तरी वरच्या न्यायालयामध्ये अपील केलं जातं. या गोष्टी होत असतात आणि त्यामुळं ही लो रिस्क आणि हाय रिवॉर्ड राहते. हे मंत्रीगणांच्या बाबतीत पाहता येतं. अधिकाऱ्यांच्या बाबतीतही तसंच आहे. जे सनदी सेवक असतात, त्यांच्यावर जर एखादा भ्रष्टाचाराचा खटला सुरू करायचा असेल, तर त्यांच्या वरिष्ठांची म्हणजे सचिव आणि संयुक्त सचिव पातळीच्या अधिकाऱ्यांची पूर्वमंजुरी घ्यावी लागते. हा जो काही आपला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे, त्याच्यामध्ये तशी तरतूद आहे. की त्याचा एक चांगला उद्देश आहे या तरतुदीचा, की जे प्रामाणिक सनदी सेवक आहेत त्यांचा छळ होऊ नये आणि त्यांच्यावर कुणीही उठून सुटून तक्रार करू नये, की या व्यक्तीनं भ्रष्टाचार केलेला आहे आणि ती तक्रार जर सुरू करायची असेल त्याच्यावरचा न्यायालयीन खटला, तर वरिष्ठांची पूर्वमंजुरी घ्यावी लागते. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. कशा स्वरूपात? की जे वरिष्ठ सचिव लेव्हलचे, संयुक्त सचिव लेव्हलचे जे अधिकारी असतात, ते सुद्धा कनिष्ठ पातळीवरील सनदी सेवकाच्या भ्रष्टाचारामध्ये सहभागी असतात आणि त्यावेळेस त्या कनिष्ठ सनदी सेवकावरती भ्रष्टाचाराचा आरोप होतो. त्यावेळेस ते त्याला मंजुरी देत नाहीत खटला चालवण्याची. का? तर ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ड आहेत. म्हणजेच ही एक चांगली तरतूद आहे, मात्र ती दुधारी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. तिचा हेतू भले चांगला आहे, की प्रामाणिक अधिकाऱ्यांचं संरक्षण केलं जावं, मात्र अप्रामाणिक अधिकाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी त्याचा वापर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मग हे एक ऑपरेशनल चॅलेंज म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो. ठीक आहे, क्लिअर? त्यानंतर आपण अजून बाकीच्या गोष्टी सुद्धा बघू शकतो, की जी काही सनदी सेवकांचं वेतनमान आहे, ते सुद्धा काहीसं अपुरं स्वरूपाचं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि आज जो राहणीमानाचा खर्च आहे, या गोष्टी वाढत चालल्या दिवसेंदिवस. ठीक आहे. समाज सुद्धा थोडा भौतिकवादाकडे झुकलेला आहे आणि त्यामुळे लोकांना देखील किंवा त्या सनदी सेवकांना देखील त्यांच्याकडे भौतिक गोष्टी, भौतिक बाबी असाव्यात, असं वाटत राहणं, त्यात तेवढं वावगं असल्याचं पाहायला मिळत नाही. ठीक आहे. त्यानंतर अजून आपण बाकीच्या गोष्टी मेन्शन करू शकतो, की काय, की आपली जी व्यवस्था आहे ती एवढी ढासळलेली आहे, की एखादा प्रामाणिक सत्यनिष्ठ असलेला सनदी सेवक जरी सर्व्हिसमध्ये आला, सेवेमध्ये आला, तरी त्याला प्रामाणिक राहणं परवडत नाही. असं का म्हणतोय आपण? की आपण पाहतोय, की जर सत्यनिष्ठा आणि प्रामाणिकता, पारदर्शकतेचं तुम्ही पालन केलं आणि एखाद्या भ्रष्ट प्रकरणाचं तुम्ही जर उघड केलं, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या जीवाची सुद्धा किंमत द्यावी लागत आहे. आपण सत्येंद्र दुबे यांचं उदाहरण बघितलं, की त्यांनी सुवर्ण चतुर्भुज महामार्ग जो काही भ्रष्टाचार झालेला म्हणजे आपला जो काही गोल्डन क्वाड्रिलॅटरल हायवे आहे, की काय म्हणूयात, की दिल्ली असेल, मुंबई असेल, बंगलोर, चेन्नई आणि कोलकाता या 4 महत्त्वाच्या शहरांना जोडणारा महामार्ग, त्याच्या बांधकामामध्ये भ्रष्टाचार झाला, असं त्या सत्येंद्र दुबे या सरकारी अभियंत्याचं मत होतं.
त्यानिशी त्यानं पुराव्यानिशी पीएमओला तशी पत्र वगैरे लिहिली. ठीक आहे. आपण पुढे बघणार आहोत की विसल ब्लोअर्स जो काही प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही उणिवा आहेत, की हा जो काही त्या त्या व्यक्तीनं जो विसल ब्लो केला तो करत असताना त्याची जी कॉन्फिडेन्शियालिटी आणि अनॉनिमिटी कायम ठेवणं गरजेचं होतं ते राहिलं नाही. त्या व्यक्तीचं नाव पुढे जाऊन उघड झालं आणि त्या व्यक्तीची हत्या 2003 मध्ये झाली. ठीक आहे. या गोष्टी होत असतात. म्हणजेच काय आपण काय बघितलं की व्यवस्था आपली एवढी निष्प्रभ किंवा एवढी ती ढासळलेली आहे की प्रामाणिक अधिकाऱ्याला देखील प्रामाणिक राहणं शक्य होत नाहीये. त्याला व्यवस्थेला जुळवून घेणं भाग पाडलं जातं. ठीक आहे. या गोष्टी आपल्या व्यवस्थेत होत आहेत आणि त्यामुळं प्रामाणिक अधिकारी देखील नाउमेद होत असल्याचं पाहायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून संस्थात्मक इन्स्टिट्यूशनल चॅलेंजेस मध्ये बाकीच्या गोष्टी बघू शकतो की जे काही की अधिकाऱ्यांना कायद्याचं ज्ञान हे थोडं जास्त असतं, त्यांचा त्या संबंधीचा अभ्यास असतो. पण जे आपले सामान्य नागरिक आहेत त्यांना त्यांच्या हक्कांबाबत, कायद्यांबाबत तेवढी जागरूकता नसल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. त्यामुळेच देखील हा भ्रष्टाचार कायम टिकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर अजून एक मुद्दा आपण बघू शकतो की ज्या काही संस्था आहेत की भ्रष्टाचार विरोधी काम करण्यासाठीच्या संस्था त्याच्यामध्ये आपल्याला तेवढी ऑटोनॉमी, इंडिपेंडन्स किंवा स्वतंत्रता त्याला काय म्हणतात की आपण स्वायत्तता तेवढी असल्याचं पाहायला मिळत नाही. सुप्रीम कोर्टनी मागे एकदा एका केसमध्ये सीबीआयला पिंजऱ्यातील पोपट असं म्हटलं होतं. म्हणजे की पिंजऱ्यातील पोपट म्हणजे काय की सरकार जसं म्हणत आहे त्या पद्धतीने सीबीआय काम करते. ठीक आहे. मंत्रिमंडळाच्या म्हणण्यानुसार. पण ह्या गोष्टी न होता सीबीआयनं स्वायत्ततेनं काम करणं गरजेचं आहे. ते आपली इथं होत नाही आणि त्यामुळे हे एक ऑपरेशनल चॅलेंज किंवा इन्स्टिट्यूशनल फेलियर म्हणून आपण बघू शकतोय. ठीक आहे. क्लिअर आहे सगळं? आतापर्यंत बघितलेल्या सगळ्या गोष्टी की भ्रष्टाचार ह्या काही कारणांमुळे आपल्या इथं टिकून असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही ऐतिहासिक कारणं असतील, राजकीय कारणं, सामाजिक कारणं आणि त्यानंतर संस्थात्मक कारणं ही महत्वाची आहेत आणि याच स्वरूपाने तुम्ही जर प्रश्न आला की भ्रष्टाचाराची कारणं तर या स्वरूपात तुम्ही लिहाल. क्लिअर? त्यानंतर आपण आता भ्रष्टाचाराचे प्रकार बघूयात की भ्रष्टाचार आपल्याला दोन पातळ्यांवरती सहसा अस्तित्वात असल्याचं पाहायला मिळतं. एक आहे तो म्हणजे कोअर्सिव्ह करप्शन, त्याला आपण दमनात्मक भ्रष्टाचार असं म्हणूयात. ठीक आहे. आणि दुसरा आहे तो म्हणजे कलुझिव्ह करप्शन. कलुझिव्ह म्हणजे काय? संगनमतानं होणारा भ्रष्टाचार. कोअर्सिव्ह करप्शन म्हणजे काय? की यामध्ये एक पीडित आणि एक लाभार्थी असतो. ठीक आहे. एक पीडित असणार आहे ज्याचं शोषण होणार आहे आणि एक लाभार्थी असणार आहे ज्याला काहीतरी फायदा किंवा लाभ पोहोचणार आहे. हा पीडित यामध्ये कोण असतो की सामान्य नागरिक आणि त्यातही यामध्ये जास्तीत जास्त करून समाजातील जे उपेक्षित आणि शोषित समूह आहेत ते असतात. आणि लाभ याच्यामध्ये कोणाला होत असतो तर सरकारी अधिकाऱ्यांना. ठीक आहे. आणि हा जो काही भ्रष्टाचार आहे त्याला आपण स्पीड मनी असं म्हणू शकतो. तो स्पीड मनी म्हणून काम करतो यंत्राला गतिमान करण्यासाठी. म्हणजेच काय त्याच्यातून ह्या ज्या काही गोष्टी आपण बघितल्या त्यातून तुम्हाला एक गोष्ट जाणवली असेल की सामान्य नागरिक जो सरकारी अधिकाऱ्यांना जो लाच देतो त्याचा याच्यामध्ये समावेश होतो. की सामान्य नागरिकांच्या हक्काच्या असणाऱ्या गोष्टी त्यांच्या हक्काच्या काही गोष्टी असतात की सरकारी सेवांचा लाभ त्यांना मिळणं सामाजिक न्यायाच्या दृष्टीने असेल ती त्यांचा हक्क असतो. मात्र तो स्वतःचा हक्क मिळवण्यासाठी सुद्धा त्यांना सरकारी अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते आणि ही जी लाच द्यावी लागते त्याला आपण दमनात्मक किंवा दमनकारी भ्रष्टाचार असं म्हणतो. ठीक आहे. आणि जर सामान्य नागरिकानं त्या सरकारी अधिकाऱ्याला लाच देण्याचं टाळलं तर त्या सामान्य नागरिकाला त्या लाचेपेक्षाही जास्त मोठी किंमत चुकवावी लागते. ठीक आहे. मग त्याला त्याचं ते काम नाकारलं जातं, त्याच्या कामाला विलंब लावला जातो.
कोणत्याही कारण म्हणजे वेगवेगळी कारणं दिली जातात, की हेच डॉक्युमेंट नाहीये, हीच गोष्ट तुम्ही अजून केलेली नाहीये, ती करा, हे घेऊन या, ती घेऊन या आणि त्या प्रक्रियेमध्ये त्याला पळवलं जातं. ठीक आहे. त्याच्यामुळे त्याच्या कामाचं नुकसान होत आहे. त्याच्या बाकी बाहेरच्या ज्या संधी आहेत त्यांचं नुकसान होत आहे. मग याऐवजी व्यक्ती काय करतो, की त्याऐवजी मी ती म्हणजे तो व्यक्ती त्या अधिकाऱ्याला लाच देणं पसंत करतो आणि स्वतःचं काम उरकून घेतो. पण आज आपण पाहतो, की आपल्या समाजातील जे काही उपेक्षित आणि शोषित घटक आहेत, तेच सरकारी योजनांवरती जास्त अवलंबून आहेत. बरोबर? श्रीमंतांना सरकारी योजनांची तेवढी गरज नाहीये. समजा साध्या गोष्टी बघा, की नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम असेल. नॅशनल सोशल असिस्टन्स प्रोग्राम काय आहे? की राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपलं भारत सरकार आणि राज्य सरकार देखील त्याच्यामध्ये काही म्हणजे निधी ऍड करत असतं, की केंद्र सरकारकडून जे काही आपले सामाजिकदृष्ट्या जे असुरक्षित घटक आहेत, की जसे की दिव्यांगजन असतील किंवा आपल्या विधवा महिला असतील किंवा जे वयोवृद्ध आहेत ते असतील. मग यांना सरकार दर महिन्याला काही रक्कम देत असतं. ठीक आहे. मग ही रक्कम समाजातील शोषित समूहाला, दुर्बल घटकाला मिळत असते. मात्र ही त्यांच्या हक्काची गोष्ट त्यांना मिळवण्यासाठी सुद्धा सरकारी अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागते. ठीक आहे. या स्वरूपात आपल्याला हे पाहायला मिळतं. किंवा तुम्ही आता समज तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहात. तुम्हाला ज्यावेळेस युपीएससी एमपीएससीचा फॉर्म भरायचा आहे, त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात. इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असेल, हे काढण्यासाठी तुम्ही जे सरकारी अधिकाऱ्यांना लाच देता, ती या दमनकारी भ्रष्टाचारामध्ये येते. ठीक आहे. की तुम्हाला तुमच्या हक्काची गोष्ट मिळवण्यासाठी की सरकारी अधिकाऱ्यांना काही लाच द्यावी लागणं, त्याला आपण दमनकारी भ्रष्टाचार असं म्हणतो. आणि हा भ्रष्टाचार कंट्रोल करणं, त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं हे खूप कठीण आहे. कारण की सरकारी यंत्रणा खूप मोठी आहे. आपण कुठं-कुठं तिचं नियंत्रण ठेवणार आहोत. ठीक आहे. मात्र याच्यामध्ये अजून एक म्हणजे एक फायद्याची गोष्ट अशी असते, की याच्यामध्ये एक पीडित आहे, एक लाभार्थी आहे. एकाचं शोषण होत आहे, एकाला फायदा पोहोचत आहे. पण ज्याचं शोषण होत आहे ना, तो पुढे जाऊन तक्रार करू शकतो. मात्र आज आपल्या तो जीवनाचा भाग बनल्यामुळं तेवढी तक्रार होताना पाहायला मिळत नाहीये. जो काही आपला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आहे, त्याच्यामध्ये लाच घेणारा आणि लाच देणारा दोघेही दोषी आहेत. बरोबर? मात्र जर का लाच देणाऱ्यानं लाच दिल्याचं मान्य केलं, तर त्याला प्रॉसिक्युशन मधून सूट देण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यांना ते कबूल करणं, की मी लाच दिली आहे आणि प्रॉसिक्युशनला हेल्प करणं. त्या गोष्टी जर केल्या, तर त्याला गुन्हेगार मानलं जात नाही. ठीक आहे. किंवा अलीकडे आपण पाहतो, की भ्रष्टाचाराच्या संबंधित जे काही भ्रष्टाचार विरोधी काम करणाऱ्या संस्था आहेत, जसं की अँटी करप्शन ब्युरो असेल. मग या ज्या काही संस्था आहेत, त्या भ्रष्टाचाराची प्रकरणं जिथं होणार आहेत, त्यांना कुठून काही टीप मिळाली, तर ते सापळे रचतात आणि यातून आपल्याला त्या गोष्टी उघडकीस येताना पाहायला मिळत आहेत. काही-काही बाबतीत. ठीक आहे. तर या स्वरूपाचा हा भ्रष्टाचार आहे, की दमनात्मक पातळीवरती किंवा समाजाच्या खालच्या पातळीवरती समाजातील शोषितांचं शोषण करणारा, त्यांना त्यांच्या न्याय हक्कांच्या बाबी नाकारताना हा भ्रष्टाचार पाहायला मिळतो. आणि हा जो काही संगनमतानं होणारा भ्रष्टाचार आहे, हा आपल्याला सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर पाहायला मिळतो. सरकारच्या वरिष्ठ पातळीवर म्हणजे जे काही आपले मंत्री महोदय असतात, आपले सचिव, संयुक्त सचिव म्हणजे सचिव लेवलचे अधिकारी असतील, त्या पातळीला हा पाहायला मिळतो. मंत्री, सचिव. ठीक आहे. यामध्ये काय होतं, याच्यामध्ये शोषित असा कोणीही नसतोय. याच्यामध्ये पीडित कोणीही नसतोय. लाच देणारा आणि लाच घेणारा दोघांनाही फायदा होत असतो आणि हे दोघंही समाजाची आणि राज्याची किंवा सरकारची फसवणूक करत असतात. ठीक आहे. की लाच देणारा आणि लाच घेणारा दोघेही फायद्यात असतात किंवा दोघांचाही फायदा होत असतो. दोघेही एकत्र येऊन समाजाची फसवणूक करतात. ठीक आहे. हा संगनमतानं होत असतो. लाच देणारा, लाच घेणारा यांच्यामध्ये एक नेक्सस, एक अभद्र स्वरूपाची युती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि ज्यावेळेस लाच देणारा, लाच घेणारा दोघंही एकत्र आहेत, त्यावेळेस त्या भ्रष्टाचाराची तक्रार करणार कोण? कारण की याच्यात पीडित कोणीच नाहीये. मग हा भ्रष्टाचार तुम्हाला काय वाटतं कुठं असेल? हं? त्याच्या स्वरूपात, की आपण पाहिलं की तो वरिष्ठ पातळीवर आहे, मंत्री आणि सचिवांच्या. मग हा कुठं पाहायला मिळत असेल? की ज्यावेळेस सरकार किंवा एखादं मंत्रालय मोठमोठे टेंडर्स काढतं, की समज आपलं डिफेन्स मिनिस्ट्री आहे, संरक्षण मंत्रालय. मग आपल्या देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं काही संरक्षण सामग्री आपल्याला खरेदी करायची आहे. ठीक आहे. आपण वारंवार वर्तमानपत्रातून वाचत असतोय. राफेल असेल, बोफोर्स असतील, यांच्या संबंधीचे काही काय म्हणतात की घोटाळे, यांची नावं येत असतात चर्चेमधून. ठीक आहे. तर ज्यावेळेस संरक्षण खरेदीमध्ये सरकार किंवा ते मंत्रालय एक मोठं टेंडर्स काढत असतं. त्याच्यामध्ये सचिव असतील, मंत्री असतील हे सहभागी असतात. ठीक आहे. मग हे टेंडर काढत असताना ते टेंडर सबमिट करणारे आहेत. त्यांना आता समजा एक विमान आपल्याला खरेदी करायचं आहे. त्याची 100 कोटी किंमत आहे. तर ते मंत्री किंवा ते सचिव त्या कंत्राटदाराला सांगणार,
की ती 100 कोटीची जी किंमत आहे ती तू 500 कोटी म्हणून वाढवून दे. आणि हा जो काय 400 कोटींचा विंडफॉल प्रॉफिट आहे, याला आपण विंडफॉल प्रॉफिट म्हणतो. विंडफॉल प्रॉफिट म्हणजे काय ते पुढे बघूयात. पण हा जो काही विंडफॉल 400 कोटींचा मधला प्रॉफिट आहे तो वाटून घेतला जातो. कुणामध्ये? सरकारमध्ये आणि त्या कंत्राटदारामध्ये, किंवा सरकार म्हणण्यापेक्षा आपण त्याला मंत्री आणि सचिव म्हणूयात. आणि जो काही कंत्राटदार आहे, जे तो कॉन्ट्रॅक्ट पुरविणारा माणूस जो आहे म्हणजे पुरवठादार, ठीक आहे, या दोघांमध्ये ते पैसे वाटून घेतले जातात. अशा गोष्टी होत असतात. किंवा एखादा महामार्ग आहे, तुम्ही आपल्या एक गोष्ट बघितली असेल की भारतातील जे काही रस्ते आहेत ते ड्युरेबल नाहीयेत, म्हणजे टिकणारे नसतात. एक रस्ताच वारंवार होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. असं का होतं? कारण की ते म्हणजे त्याच्यामागे एक महत्वाचं कारण आहे भ्रष्टाचार. की एकच कंत्राटदार, मला वाटतं एक मूव्ही पण आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी आहेत, की एकच कंत्राटदार एकच रस्ता वारंवार करून त्याची रोजीरोटी चालवत असतोय. ठीक आहे, अक्षय कुमारचा काहीतरी मूव्ही आहे एक, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दाखवलेल्या आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये काय होत असतं की रस्ते ड्युरेबल नसण्याचं कारण काय आहे, की समजा 100 कोटींचा एक रस्ता मंजूर झालेला आहे, त्या 100 कोटींमधलेच 50 कोटी मंत्री असतील, सचिव असतील, अधिकारी असतील हे मागत असतात. उरले 50 कोटी, त्या 50 कोटीतून त्या कंत्राटदाराला स्वतःचा प्रॉफिट बाजूला काढायचा असतो आणि उरलेल्या पैशातून रस्ता बनवायचा असतो. मग रस्ता कोणत्या क्वालिटीचा बनणार आहे? मग एकच रस्ता वारंवार आपल्याला बनवावा लागणार आहे की नाही? मग या गोष्टी आपल्याला संगनमतानं होणाऱ्या भ्रष्टाचारामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे. हा वरच्या पातळीचा भ्रष्टाचार आहे, कोटींमध्ये असतो. हा 100, 200, 500, हजारामध्ये नसतोय. ठीक आहे. याच्यामध्ये अजून एक असते, अजून एक गोष्ट असते, ती म्हणजे प्रोजेक्टची जी कॉस्ट आहे ती वाढवून, की समजा सरकारला एखादा प्रोजेक्ट काय म्हणा इम्प्लिमेंट करायचा आहे, मग त्याची कॉस्ट समज 1000 कोटीच आहे, तर ती 3000 कोटी दाखवणं आणि मधला जो काही 2000 कोटीचा विंडफॉल प्रॉफिट आहे तो मग वाटून घेणं. त्या कंत्राटदारांमध्ये, मंत्र्यांमध्ये, सनदी सेवकांमध्ये त्याचं वाटप चालतं. ठीक आहे. अशा गोष्टी आपल्याला संगनमतानं होणाऱ्या भ्रष्टाचारामध्ये पाहायला मिळतात. मग हे काय आहे? हे जे काही पैसा जो अधिकचा विंडफॉल प्रॉफिट आहे, हा येतोय कुठून? आपली जी काही सरकारची तिजोरी आहे त्याच्यावरती थेट परिणाम या भ्रष्टाचाराचा व्यापक प्रमाणावरती होत असतोय. ठीक आहे. की सरकारी तिजोरीची खाली होत चाललेली आहे, किंवा सरकारी तिजोरी जो विपरीत परिणाम होतोय, की जे काम होतही नाहीये, ज्या कामाचा देशाला फायदाही झालेला नाही तेवढा, आणि त्या कामासाठी एवढा अवाजवी पैसा खर्च होणं, या गोष्टी या भ्रष्टाचारामध्ये होत असतात. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला किकबॅक्स सुद्धा पाहायला मिळतात. किकबॅक्स किकबॅक्स म्हणजे काय? की तेच, की एखादं कंत्राट एखाद्या कंत्राटदाराला देणं आणि त्या बदल्यात त्यानं ते किकबॅक्स त्याच्या बदल्यात गव्हर्नमेंट म्हणजे सरकारमधले जे अधिकारी आणि मंत्री असतील त्यांना ते देऊ करणं, या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. या भ्रष्टाचाराला आपण टॉप डाऊन करप्शन असं देखील म्हणतो. का म्हणतो? कारण की हा सरकारच्या वरिष्ठ पातळीवर आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. आणि हा भ्रष्टाचार उघडकीस आणणं कठीण का आहे? कारण की ह्यात दोघेही लाभार्थी आहेत, लाच देणारा आणि लाच घेणारा. त्याच्यामुळे तक्रार करण्याची म्हणजे तक्रार करणार कोण, हा एक मोठा फॅक्टर याच्यामध्ये असतो. आणि याचा परिणाम जसं मी तुम्हाला सांगितलं, की आपल्या करदात्यांच्या पैशावरती होत असतो. आपण जे कराच्या स्वरूपात पैसा गव्हर्नमेंटला देत असतो, त्याचीच कुठं ना कुठं हे लोक चोरी करत असतात. ठीक आहे. क्लिअर आहे ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी तुम्हाला? की संगनमतानं होणारा भ्रष्टाचार काय आहे आणि दमनकारी स्वरूपाचा भ्रष्टाचार काय आहे? या नोट्समध्ये आपल्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. अजून एक गोष्ट याच्यामध्ये आहे, की दमनकारी भ्रष्टाचारामध्ये हा भ्रष्टाचार टिकून राहण्याचं एक कारण काय आहे, की डिमांड आणि सप्लाय मिसमॅच होणं. की सरकारी योजना किंवा सरकारची संसाधनं किंवा जनतेसाठी जी संसाधनं उपलब्ध असतात, सरकारच्या योजना उपलब्ध असतात, त्या मर्यादित स्वरूपात उपलब्ध असतात. पण भारतातल्या आपल्या समस्या बघता त्या योजनेचं लाभार्थी होण्याची अनेकांची इच्छा असते, की ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये काही घरकुलं येतात, पण ती घरकुलांची गरज असणारी लोक बरेच असतात. ठीक आहे. किंवा ज्यावेळेस एखादी कांदा चाळ गावामध्ये येत असते, की 30 कांदा चाळे आलेले आहेत. मग अशा वेळेस त्या गावामध्ये भरपूर लोक असतात, की ज्यांना त्या कांदा चाळीची गरज आहे. मग हा डिमांड आणि सप्लायचा मिसमॅच आहे, मागणी पुरवठ्याचा मिसमॅच, आणि त्यामुळे मग लाच द्यायला काही लोक तयार होत असतात. ठीक आहे. हे देखील कारण हा आपला दमनकारी स्वरूपाचा भ्रष्टाचार टिकून असल्याचं पाहायला मिळतं. आणि त्यानंतर अजून एक कारण आपण देऊ शकतो, की जे सनदी सेवक आहेत त्यांना वाईड डिस्क्रिशनरी पॉवर राहते. म्हणजेच काय? अमर्याद किंवा थोडी विस्तृत स्वरूपाचा स्वविवेकाधिकार. त्यांना त्यांच्या स्वविवेकानं निर्णय घ्यायचा काही बाबतीत वाव असतोय. मग ते वाव कमी करून आपण ज्या विभागीय नियमावली आहेत त्या अधिक वस्तुनिष्ठ करणं गरजेचं आहे, की सनदी सेवकाचं वर्तन त्या परिस्थितीमध्ये कसं असलं पाहिजे, त्या संबंधी स्पष्ट लिखित स्वरूपाचे नियम आणि नियमन असणं गरजेचं आहे. जर ते नियम असतील तर सनदी सेवकाला त्या नियमानुसारच काम करावं लागेल. मग ही जी डिस्क्रिशनरी पॉवर आहे ती कुठं ना कुठं आपल्याला कमी करण्याची गरज आहे, जर आपल्याला हा दमनकारी स्वरूपाचा भ्रष्टाचार रोखायचा असेल तर. ठीक आहे. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अजून कोणत्या गोष्टी आहेत का?
की ठीक आहे, जो काही संगनमतानं होणारा भ्रष्टाचार आहे त्याला आपण बिग तिकीट करप्शन असं देखील म्हणतो, कारण की हा मोठ्या स्वरूपात, मोठ्या निधीच्या स्वरूपात होत असतो. म्हणजे कोट्यावधींच्या रकमा यामध्ये हडप केल्या जातात, त्यामुळे त्याला बिग तिकीट करप्शन असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, याच्यामध्ये अजून बाकीची उदाहरणं देखील आपण घेऊ शकतो, की याच्यामध्ये हा देखील फक्त मौद्रिक स्वरूपात नसतो. हा जो काय आहे संगनमतानं होणारा भ्रष्टाचार, त्याच्यामध्ये दुय्यम दर्जाची कामं असतील, जे आपण रस्त्याच्या बाबतीत बघितलं, किंवा दुय्यम आणि नकली स्वरूपाची औषधं जी काही कंपन्या बनवतात, त्याच्यामध्ये देखील सरकारचा वरदहस्त त्या कंपन्यांवरती असतो. आपण कोरोनाच्या काळामध्ये बघितलं, की पतंजली जी बाबा रामदेव यांची कंपनी आहे, ठीक आहे, की पतंजलीनं कोरोनिल सारखं औषध, की जे कोरोनावरती औषध आहे, कोरोना की दवा आहे, की ज्यानं कोरोना होणार नाही किंवा कोरोना झाला तरी नीट होईल, अशा स्वरूपाचे दावे, फसवे दावे करणाऱ्या कंपन्या ज्यावेळेस म्हणजे मोठमोठ्या वर्तमानपत्रातून जाहिरात करतात, टेलिव्हिजनवरून जाहिरात करतात, या गोष्टी सरकारच्या वरदहस्ताशिवाय शक्य होतात का? हं? लोकांची दिशाभूल करणाऱ्या गोष्टी. सरकारचा कुठे ना कुठे या गोष्टींना पाठिंबा असतो आणि त्या कंपन्या देखील सरकारला काही ना काही पुरवत असतात. त्यावेळेस हे जी काही अभद्र युती आहे, त्यातून या गोष्टी होत असतात आणि या नकली बनावट औषधांमधून जनतेचं नुकसान होत असतं. ठीक आहे. आपण काय पाहतो, मध्यंतरी मागे आपल्या भारतातील काही औषध कंपन्यांच्या औषध सेवनामुळं आफ्रिकेमधील लहान बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना. कुठं ना कुठं त्यांच्यावरचं जे काही ओव्हरसाईट आहे, ह्या गोष्टी कमी करणं आणि त्यांना पळवाटा वापरण्यास परवानगी देणं. यातून कुठं ना कुठं आपण आपली क्वालिटी ही कॉम्प्रोमाइज करत असतोय. ठीक आहे. आणि याची किंमत सामान्य नागरिकांना त्यांच्या जीविताशी द्यावी लागते. मग या गोष्टी आपल्याला संगनमतानं होणाऱ्या भ्रष्टाचारामध्ये पाहता येतात. क्लिअर? मग आपण आता या भ्रष्टाचाराचे परिणाम काय होतात हे बघूयात. आपण भ्रष्टाचाराची कारणं बघितली, भ्रष्टाचाराचे प्रकार बघितले, भ्रष्टाचार म्हणजे काय हे बघितलं. जो भ्रष्टाचार विरोधी कायदा आहे, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, त्यानुसार भ्रष्ट कृत्यांमध्ये कशाचा समावेश होतो, कशाचा समावेश व्हायला हवा, या बाबी बघितल्या. आता आपण भ्रष्टाचाराचे परिणाम बघूयात. त्यामध्ये आपण परिणाम जे आहेत ते आर्थिक परिणाम, राजकीय परिणाम या स्वरूपात बघूयात. सुरुवातीला आपण आर्थिक परिणाम बघूयात. काय परिणाम होतात अर्थव्यवस्थेवरती आर्थिक दृष्टीनं? ज्यावेळेस एखादा व्यक्ती किंवा एखादी काय म्हणूयात, की एखादा पक्ष असेल किंवा मोठ्या संस्था असेल, ह्या भ्रष्ट मार्गाने पैसा कमवितात, तेव्हा त्यांना तो पैसा देशाच्या बाहेर जे काही काय त्याला आपण म्हणतो, की टॅक्स हेवन कंट्रीज, की कर वाचवणारे देश वगैरे, करासाठी स्वर्ग मानले जाणारे, अशा देशांमध्ये त्यांना तो वळवावा लागतो. मग त्यासाठी ते काही शेल कंपन्या स्थापित करतात. शेल कंपन्या म्हणजे काय, की ज्या प्रत्यक्ष स्वरूपात वास्तवात कोणत्याही स्वरूपाचं उत्पादनाचं कार्य करत नाहीत, मात्र त्या केवळ कागदोपत्री काय म्हणूयात, की कागदोपत्री अस्तित्वात असतात. की इकडला पैसा तिकडं वळविणं या बाबींसाठी, कर चुकविण्यासाठी. मग ह्या टॅक्स हेवन कंट्रीजमध्ये आपला पैसा वळविला जातो आणि यातून आपल्या देशाला जे कर स्वरूपात उत्पन्न मिळणं गरजेचं आहे ते मिळत नाही. म्हणजेच आपलं जे कर संकलन आहे ते घटतं. आपलं कर संकलन, टॅक्स कलेक्शन हे घटत असतं या भ्रष्टाचारामुळं. ठीक आहे. आपला पैसा बाहेरच्या देशात वळविला जातो. ते स्विस बँकेचं वगैरे तुम्ही नाव वारंवार ऐकत असताय. ठीक आहे. मग ह्या गोष्टी याच स्वरूपातून होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये निश्चित स्वरूपात किती पैसा फिरत आहे, याची आपल्याला स्पष्ट कल्पना येत नाही. ज्यावेळेस अर्थव्यवस्थेतील या बेकायदेशीर पैशाचं प्रमाण वाढतं. ठीक आहे. जी काही आपली मॉनिटरी पॉलिसी आहे, मौद्रिक धोरण, आरबीआयचे मौद्रिक धोरण ठरवितं. त्याच्यासाठी अर्थव्यवस्थेमध्ये फिरणारा पैसा किती आहे हे माहीत असणं गरजेचं असतं. त्यानंतर आपण आपली धोरणंही प्रभावी आखू शकतोय, की रेपो रेट कमी करायचा की वाढवायचा या स्वरूपाच्या गोष्टी. पण त्यासाठी आपलं मनी इन सर्क्युलेशन हे माहीत असणं गरजेचं असतं. तेही आपल्याला कळत नाही. ज्यावेळेस भ्रष्ट किंवा नोटांच्या स्वरूपात म्हणजे कॅशच्या स्वरूपात पैसा जास्त प्रमाणात फिरत असतो. ठीक आहे. किंवा तो पैसा बाहेर किती गेला हे आपल्याला माहीत नसतं त्यावेळेस. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो, आर्थिक बाबतीमध्ये काय परिणाम होऊ शकतात, की जे आपण क्रोनी भांडवलशाहीचा वारंवार उल्लेख करत आहोत, की जर क्रोनी भांडवलशाही असेल, सरकार जर मूलभूत भांडवलदारांनाच प्रोत्साहन देणार असेल, तर इतर जे काही नवउद्योजक आहेत त्यांना लेव्हल प्लेइंग फील्ड मिळत नाही. आणि अशा वेळेस नव्यानं मार्केटमध्ये प्रवेश करणारे उद्योजक बाजारातील स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकत नाहीत. आपण पाहतो, की एखाद्या उद्योगावरती जर सरकारचा बरदस्त असेल, तर त्या उद्योगाला सरकारकडून बऱ्याच सोयी-सुविधा किंवा त्या उद्योगाच्या गैरकृत्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे काही कंपन्या स्वतःचा पैसा मार्केटमध्ये ओतून कॉम्पिटिशनला मारून टाकत असतात आणि स्वतःची मक्तेदारी स्थापित करत असतात. या गोष्टी आपण टेलिकॉम कंपनीच्या बाबतीत पाहू शकतो. ठीक आहे, दूरसंचार कंपन्या.
मग या गोष्टी कधी होतात की सरकारच्या वरच असताना मग याच्या मागे कुठं ना कुठं करप्शन असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. मग याच्यामुळे काय होतं, लेवल प्लेइंग फील्ड राहत नाही आणि नव उद्योजकता विकसित होत नाही किंवा नव्यानं उद्योग करणारे जी उद्यमशीलता आहे ती निरुत्साहित होते. ठीक आहे. इनोव्हेशन आहे ते मारून टाकलं जातं. मग या गोष्टी अर्थव्यवस्थेला कुठं ना कुठं लॉंग टर्म मध्ये हार्म करणारे आहेत, हानिकारक आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण राजकीय परिणाम बघू शकतो. या भ्रष्टाचारामुळे काय होत आहे, या बाकीच्या गोष्टी आपण बघितल्या की निवडणुका ह्या अधिक महाग होत चालल्यात. निवडणुका व्यवसाय बनत चाललेले आहेत. पण त्याच सोबत ज्या राजकीय संस्था आहेत आपल्या, त्यांच्यावरती जो लोकांचा विश्वास आहे, सामान्य नागरिकांचा विश्वास, तो ढळमळीत होत चाललाय, तो कमी होत चाललाय. जसं आपण सीबीआयच्या बाबतीत बघितलं, की आपल्या सर्वोच्च न्यायालयासारख्या न्यायपालिकेला म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला जर तिला पिंजऱ्यातील पोपट म्हणावं लागत असेल, तर सामान्य नागरिकाचा तुमचा माझा या संस्थेवर विश्वास कसा राहील? हं? की सत्ताधारी जण जर ह्या संस्थेचा सीबीआय सारख्या संस्थेचा स्वतःचं साधन म्हणून वापर करत असतील विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी, ठीक आहे. तिचा मेन उद्देश काय आहे त्यापासून जर त्या मुख्य उद्देशाला हरताळ फासला जात असेल की तिचा उद्देश काय असेल तर भ्रष्टाचार विरोधी प्रकरणांचा तपास करणं असेल, चौकशी करणं असेल, या बाबी असतील आणि त्याच्याऐवजी आपल्या सोयी सुटकानं त्या संस्थेचा वापर करणं की ज्या व्यक्ती आपल्याला विरोध करतायत त्यांच्या मागे ही संस्था लावणं. मग या गोष्टी होत असतील तर पिंजऱ्यातील पोपटाप्रमाणे ती संस्था काम करत असेल तर सामान्य नागरिकांचा या संस्थांवरती विश्वास राहणार नाही. म्हणजे राजकीय संस्थांवरचा विश्वास, मग त्यामुळे कार्यकारी मंडळाचा विश्वास देखील लोकांचा कमी होईल. ठीक आहे. या बाबी होत असतात. त्यानंतर ह्या सर्व बाबी जर अशा होत असतील तर लोकांमध्ये आपल्याला एक ट्रस्ट डेफिसिट डेव्हलप होताना पाहायला मिळतं की लोकांमध्ये विश्वासाची तूट वाढत चालली आहे. लोकांवरती विश्वास ठेवायला तयार होत नाही. म्हणजे सर्वत्रच जर असं अनैतिक आणि भ्रष्ट कृत्यांचं प्रमाण वाढत चाललं असेल तर समाजाची मूल्यव्यवस्था ढासळत जाते. नैतिक जी काही कॉन्शियसनेस आहे तो घटत जातो. अशा वेळी जो विश्वास तूट आहे ती वाढत जाते. ठीक आहे. या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. त्या गोष्टी आपण सामाजिक परिणामामध्ये जास्त बघू शकतो. सामाजिक परिणामामध्ये आपण बघू शकतो त्या गोष्टी की भ्रष्टाचार हा तुमच्या जीवनाचा ज्यावेळेस भाग बनतो आणि त्यावेळेस समाजामध्ये जी इतर अनैतिक वर्तन आहेत ती देखील सामान्य वाटायला लागतात. ठीक आहे. की ज्यावेळेस एखादा म्हणजे आज लोकांचं किंवा सनदी सेवकाचं किंवा सनदी सेवेमध्ये जो काही प्रशासकीय व्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार टिकून असण्याचं एक काम कारण आपल्याला आपण एक बघू शकतो की आज सनदी सेवकांना म्हणजे सनदी सेवकांना एकतर वेतन कमी आहे, बरोबर. त्यानंतर त्यांच्या वरिष्ठांचा त्यांच्यावरती बोलबाला हा जास्त असतो. म्हणजेच त्यांची स्वतःची वरिष्ठ जर त्यांना कोणत्याही कारणास्तव ओरडत असतील, दबाव टाकत असतील, राजकारणी त्यांच्यावर जर फायरिंग करत असतील, मोठ्या उच्च म्हणजे IAS, IPS अधिकाऱ्यांवरती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लेव्हलचे जे काही नेते आहेत, ते त्यांना ओरडतात. ठीक आहे. त्यांची कानउपटणी करतात. अशा वेळेस त्या सनदी सेवकांच्या मनामध्ये स्वतःची प्रतिमा काय राहणार आहे? स्वतःची प्रतिमा जर ढासळली एकदा त्या व्यक्तीच्या मनामध्ये, तर ती व्यक्ती गैरकृत्य करताना मागे-पुढे बघत नाही. ठीक आहे. मग ह्या सनदी सेवकांची प्रतिमा त्यांना त्यांची स्वतःची प्रतिमा जपून ठेवण्यासाठी त्यांना योग्य ती सन्मानाची वागणूक देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस व्यक्ती गुड फील करते, त्यावेळेस तिच्या हातातून जे कृत्य होतात, ते सुद्धा चांगल्या स्वरूपाचे होतात. पण ज्यावेळेस तिला कळतं, की सामान्य नागरिक सुद्धा माझ्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघतोय, वेगळ्या नजरेनं, खराब दृष्टीनं. माझे वरिष्ठ सुद्धा माझ्याकडे खराब दृष्टीने बघतायत. ती राजकीय कार्यकारिणी आहे, मंत्री, ते सुद्धा मला खराब ट्रीट करतायत. मग अशा वेळेस सनदी सेवक हा अयोग्य मार्गाला जातो. मग ते जर होऊ द्यायचं नसेल, तर त्यांना त्यांची स्वप्रतिमता जपण्यास आपण सर्वांनी मदत केली पाहिजे आणि त्यानुसार त्यांचं वर्तनही आपल्याला काहीसं डॉमिनेटिंग इफेक्ट त्यामध्ये पाहायला मिळू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी बघू शकतो, की भ्रष्टाचार होत असेल, तर त्यातून गैरवर्तनाचं किंवा अनैतिक वर्तनाचं एक दुष्टचक्र पाहायला मिळतं, की भ्रष्टाचार होत आहे किंवा समजा काय म्हणूयात, की तुम्हाला एखादी गोष्ट करण्यासाठी जर लाच द्यावी लागत असेल, तुमच्या हक्काची गोष्ट करण्यासाठी, तर त्यावेळेस व्यक्तीचा चांगल्या मूल्यांवरचा विश्वास घटत जातो आणि अशा वेळेस व्यक्ती अनैतिक गोष्टींमध्ये अडकत जाते. त्यातून भ्रष्टाचार, अनैतिक व्यवहार हे एक विशेष सायकल क्रिएट होतं आणि त्या विशेष सायकलमध्ये व्यक्ती अडकून जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. आणि यातून मग समाजाची जी मूल्य व्यवस्था आहे ती अजून अधिकाधिक खराब होत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं आणि यातून मग नागरिकांचा जो परस्परांमधील विश्वास आहे तोही कमी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे सामाजिक परिणाम म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. ठीक आहे. मग आपण काय म्हणूयात की ह्या भ्रष्टाचाराची कारणं बघितली. मग या कारणांनाच आपण रिव्हर्स करून त्याच्यावरती उपाययोजना काय आखायला हव्यात ते आपण बघू शकतो. ठीक आहे.
ठीक आहे, भ्रष्टाचारावरती उपाय काय आहेत ते बघूयात आता. त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण कायदेशीर उपाय काय योजता येतील हे बघूयात. लीगल मेजर्स किंवा वैधानिक उपाय, कायदेशीर उपाय. की याच्यामध्ये सुरुवातीला जो आपला अँटी करप्शन ऍक्ट आहे, भ्रष्टाचार प्रतिविरोध म्हणजे काय, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988चा, त्यामध्ये दुरुस्ती करून ज्या ज्या काही आपण अगोदर म्हणजे लेक्चरच्या सुरुवातीला ज्या बघितल्या की या कायद्यामध्ये ज्या भ्रष्ट कृत्यांमध्ये ज्याचा समावेश आहे त्यांची व्याख्या अजून आपल्याला विस्तारणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये इतर भ्रष्ट कृत्यांचा देखील समावेश करणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जो काही कलुझिव्ह स्वरूपाचा करप्शन आहे, म्हणजे संगनमतानं होणारा भ्रष्टाचार, वरिष्ठ पातळीवर होणारा भ्रष्टाचार, त्याला कुठं ना कुठं या कायद्यात समाविष्ट करण्याची गरज आहे. एक लाचखोरी, एक ब्रायबरी म्हणून त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय म्हणू शकतो की या कायद्यात बाकीच्या गोष्टी ऍड करणं, कोणत्या मगाशी बघितलेला की न्यायदानात अडथळा असेल, संविधानिक लोकशाही मूल्यांचं उल्लंघन असेल, किंवा सार्वजनिक पैशाची उधळपट्टी करणं असेल, किंवा ज्या घटनात्मक तरतुदी आहेत त्यांचं उल्लंघन असेल, या बाबी आपण त्यात इन्क्लूड करायला हव्यात. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की एखाद्या सनदी सेवकावर ज्यावेळेस भ्रष्टाचाराचा आरोप होतो, त्यावेळेस त्याच्यावरती खटला दाखल करायचा आहे, त्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांची पूर्वमंजुरी घ्यावी लागते. मात्र या पूर्वमंजुरीच्या प्रोसेसमुळं न्यायदानामध्ये विलंब होत असतोय. ठीक आहे. म्हणजे खटली म्हणजे सुनावण्या काय एकतर ते परवानगी देतील नाही देतील हा वेगळा मुद्दा आहे. मात्र अजून या कायद्यामध्ये अशी एक तरतूद आहे की जो पूर्वमंजुरी देणारा अधिकारी आहे त्याला देखील न्यायालयात उभं राहण्याचं म्हणजे उभं राहण्याचं आवश्यक असतंय. आणि सचिव लेवलचे, संयुक्त सचिव लेवलचे अधिकारी हे जास्त बिझी असतात. मग त्यांना न्यायालयीन सुनावणीमध्ये उपलब्ध राहणं कनिष्ठ पातळीच्या न्यायपालिकेमध्ये तेवढं सहजासहजी तेवढे ते अवेलेबल नसल्या कारणानं ते एखाद्या तारखेला जर अवेलेबल नसतील किंवा सुरुवातीच्या तारखांमध्ये त्यांना अवेलेबल राहावं लागतं, ते जर अवेलेबल राहिले नाही तर तारीख ही पुढे ढकलली जाते. ठीक आहे. याच्यामुळे देखील याच्यामध्ये विलंब होत असतो. मग ह्या गोष्टी होत असतात आणि ते काही वेळेस ते जाणून बुजून ह्या गोष्टी होतात. आपण अगोदर बघितलं की एकतर ते परवानगी देत नाहीत हा खटला चालविण्यासाठी. या ही जी काही तरतूद आहे तिचा उद्देश काय आहे, प्रामाणिक सनदी सेवकांचं संरक्षण करणं. मात्र जे काही अप्रामाणिक अधिकारी आहेत त्यांचा सुद्धा बचाव करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील अधिकारी परवानगी नाकारण्याचं काम करतात. आणि परवानगी जरी दिली खटला चालवण्याची तरी देखील ते त्या तारखांना उपलब्ध राहत नाहीत. आणि त्यामुळं न्यायदानामध्ये किंवा ती जी काही चौकशी होऊन जे आरोपपत्र चार्जशीट फाईल व्हायची आहे ते व्हायला विलंब लागतो. ठीक आहे. अशा गोष्टी होतात. मग ह्याच्या काय तरतुदी आहेत त्या दूर करण्यात यावा असं दुसऱ्या प्रशासनिक सुधारणा आयोगाने देखील या संबंधीची शिफारस केलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर जो काही विसल ब्लोअर संबंधीच्या गोष्टी आपण सत्येंद्र दुबे यांच्या उदाहरणातून बघितली, त्यांची जी कॉन्फिडेन्शियालिटी आणि अनॉनिमिटी आहे की त्यांची गोपनीयता, त्यांनी ते भ्रष्ट प्रकरण उघड केलं, त्याची गोपनीयता कायम ठेवली जावी, त्यांची अनामिकता म्हणजे त्यांचं नाव पुढे न यावं, या गोष्टी कायम होणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने जो काही विसल ब्लोअर्सच्या संरक्षणासंबंधी जो कायदा आहे त्याच्यामध्ये आपल्याला अजून दुरुस्ती करून त्याला अजून चांगलं आणि प्रभावी कसं करता येईल ते करणं गरजेचं आहे. ठीक आहे. क्लिअर. त्यानंतर आपला जो काय पीपल रिप्रेझेंटेशन ऍक्ट आहे 1950चा आणि 51चा लोकप्रतिनिधी कायदा, त्याच्यामध्ये सेक्शन 8 आहे. आणि त्या सेक्शन 8 नुसार ज्या वेळेस एखादा मंत्री किंवा एखादा लोकप्रतिनिधी हा किमान 2 वर्षांपेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या गुन्ह्यामध्ये कन्व्हिक्ट होत आहे, कन्व्हिक्ट म्हणतोय मी की कन्व्हिक्ट होत आहे म्हणजे त्याच्यावरचा दोष हा सिद्ध होत आहे, त्याला ती शिक्षा सुनावली जात आहे, त्यावेळेस तो अपात्र ठरतो. ठीक आहे. पब्लिक म्हणजे एखादं सार्वजनिक पद ग्रहण करायला, म्हणजे तो मंत्री किंवा आमदार खासदार राहू शकत नाही या बाबी. मग काही अभ्यासकांचं मत काय आहे की तो 2 वर्षांपेक्षा म्हणजे 2 वर्षांची शिक्षेसाठी कन्व्हिक्ट होणं, दोष सिद्ध होणं त्याच्यावरचा, या गोष्टीला वेळ लागतो. मग अशा वेळेस त्या व्यक्तीवर जर का 2 वर्षांच्या शिक्षेसारख्या बाबीसाठी आरोपपत्र दाखल झाले, चार्जशीट फाईल झाली, तर त्याला अपात्र ठरविण्यात यावं. मग हे सुद्धा तरतूद आपल्याला इम्प्लिमेंट करण्याची गरज असल्याचं पाहायला मिळतं. ठीक आहे. मग ह्या कायद्याच्या बाबतीतील गोष्टी सुधारणा आपण बघू शकतो. त्यानंतर आपण काही संस्थात्मक उपाय योजना देखील गरजेचं आहे. म्हणजे संस्थांच्या पातळीवरती हे झाले कायद्यांच्या पातळीवर.
याच्यामध्ये पुन्हा की आपण जी मगाशी सीबीआयची गोष्ट पाहिली की सीबीआयला अधिकार देणारा कायदा काय आहे? दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट. मग या ऍक्टमध्ये सीबीआयला काही अधिकार आहेत. मग त्यांचे जे काही अधिकार आहेत, त्यांची जी ज्या पद्धतीने नेमणूक होते सीबीआयच्या संचालकांची वगैरे, मग ती अधिक निष्पक्षतेनं कशी होईल? म्हणजे सरकारचा रोल हा सीबीआयच्या संचालकांच्या नेमणुकीमध्ये जास्त असतो. तो कमी करून विरोधी पक्ष असेल, न्यायपालिका असेल, यांना त्या नेमणुकीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला कसं समाविष्ट करून घेता येईल हे बघणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं या कायद्यात सुधारणा करून सीबीआय संचालकांना स्वायत्तता अधिकाधिक कशी देता येईल हे सुनिश्चित करणं गरजेचं आहे, असं आपण बघू शकतो. त्यानंतर ही जी काही सीबीआय किंवा सीबीसी असेल, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, स्टेट व्हिजिलन्स कमिशन, लोकपाल असेल, लोकायुक्त असेल, या संस्थांना भ्रष्ट प्रकरणांचा जे ते तपास करतात, तो तपास करत असताना त्यांना एक निश्चित कालावधी देणं गरजेचं आहे की एवढ्या कालावधीत तुमचा तपास पूर्ण होऊन त्या व्यक्तीवरती चार्जशीट फाईल होणं गरजेचं आहे. ठीक आहे, या गोष्टी आपण करू शकतो. अजून बाकी संस्थांच्या पातळीवरती आपल्याला काय करता येईल की या संस्थांचाही स्वतःचा प्रयत्न असला पाहिजे की कसं जास्तीत जास्त ते निष्पक्षतेनं, परिणामकारकतेनं, कार्यक्षमतेनं स्वतःचं काम करू शकतील. ठीक आहे, या गोष्टी आपण संस्थात्मक उपाय म्हणून बघू शकतो. आणि सामाजिक उपाय पुढे बघूयात आपण. सामाजिक उपायामध्ये काय बघू शकतो आपण? जी काही मूल्य व्यवस्था आहे ती योग्य मूल्यांची रुजवण करणं आपल्याला गरजेचं आहे. की समाजाच्या पातळीवरच ज्यावेळेस व्यक्तीचं अपब्रिंगिंग, पालनपोषण होत आहे, मग ते कुटुंबातून असेल, शाळेत असेल किंवा त्यानंतर ती सामाजिक जीवनामध्ये वावरत असताना तिला योग्य मूल्य मिळणं, तिला नैतिकतेचे धडे मिळणं गरजेचं आहे. भ्रष्टाचारावर आपण मात कशी करू शकतो या गोष्टी तिला लवकर म्हणजे लहान वयातच शिकविणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीनं आपल्याला समाजामध्ये जागरूकता वाढवणं गरजेचं आहे. ठीक आहे, ही मूल्य शिक्षण ही काळाची गरज आहे. ती देणं ही कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आहे. आणि ती समाजानं, कुटुंबानं ओळखणं, शाळेनं ओळखणं गरजेचं आहे. त्यानंतर अजून काय म्हणू शकतो की समाजाच्या पातळीवरती जो काही आपली सिव्हिल सोसायटी आहे, नागरी समाज, त्या नागरी समाजाचा रोल कुठं ना कुठं वाढवण्याची आपल्याला अजून गरज आहे. ठीक आहे, नागरी समाजाचा रोल वाढवण्याचा सरकारचा देखील प्रयत्न आहे काही बाबतीमध्ये की मनरेगासारख्या योजनेमध्ये सोशल ऑडिटला सरकारनं प्रोत्साहन दिलेलं आहे. की सोशल ऑडिट जर होणार असेल, त्या योजनेचे लाभार्थी जे असतील किंवा ग्राउंड पातळीवरती जे काही कामं आहेत आणि त्याच कामांच्या सानिध्यात असणारे लोक, त्याच गावामध्ये असणारे लोक की प्रत्यक्ष व्यवहारामध्ये किती काम झालेलं आहे जमिनी स्तरावरती आणि वरून दस्तऐवजामध्ये कोणत्या गोष्टी दिसत आहेत, त्या दोन्ही गोष्टी मेळ खात आहेत की नाहीत, हे थेट स्थानिक लोक बघणं आणि त्या स्थानिक लोकांना बघण्यासाठी त्यांना स्थानिक लेवलच्या एनजीओजनं प्रोत्साहन देणं, त्यांच्यामध्ये त्या सोबतीची जागरूकता वाढवणं, अवेअरनेस क्रिएट करणं हे काम होत आहे. आणि त्या दृष्टीनं जो काही मनरेगामध्ये इथून मागे गैरव्यवहार होत होता तो कुठे ना कुठे आज कमी झालेला आहे या सिव्हिल सोसायटीच्या ऍक्टिव्हेशनमुळे. ठीक आहे, या गोष्टी आपण बघू शकतो. त्यानंतर आपण मागे एक उदाहरण बघितलेलं की बँगलोर महानगरपालिकेचा काय म्हणतात की सिटीजन रिपोर्ट कार्ड इनिशिएटिव्ह आहे की बँगलोर महानगरपालिका नागरिकांना तिच्या कार्यालयांद्वारे ज्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या सेवा पुरवितं त्यासंबंधी नागरिकांचं मत काय आहे, नागरिकांनी त्यांचा फीडबॅक देणं आणि त्यानंतर त्या महानगरपालिकेनं तिच्या कामामध्ये सुधारणा करणं. मग या गोष्टींना आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. किंवा आपण आरटीआय मध्ये बघितलेलं की राजस्थानमध्ये जे काही मजदूर किसान शक्ती संघटन ही सिव्हिल सोसायटी ऑर्गनायझेशन आहे, एनजीओ, मग तिचं जे काम आहे की जनसुनवाई कार्यक्रम ही अधिकाऱ्यांना बोलविणं आणि त्यांना लोकांच्या तक्रारींचं, गाऱ्हाणींचं निराकरण करण्यासाठी किंवा लोकांच्या प्रॉब्लेम म्हणजे लोक त्यांचे गाऱ्हाणी ऐकवतील त्या अधिकाऱ्यांना आणि अधिकारी त्याच्यावरती प्रतिसाद देतील. ठीक आहे, की लोकांच्या ज्या समस्या असतील त्या आम्ही कशा सोडवू यासंबंधी अधिकारी आश्वासन देतील आणि त्यानंतर पुढच्या पंधरवड्यात, पुढच्या महिन्यामध्ये परत ती बैठक बसेल आणि त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना उत्तरदायी ठरविलं जाईल. ठीक आहे, मग या बाबींना आपल्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे की जेणेकरून आपण भ्रष्टाचारावरती मात करू शकतो आणि त्याद्वारे नागरिकांचं सक्षमीकरण होणार आहे. नागरिक हे अधिक अवेअर किंवा नागरिक या सर्व बाबतीमध्ये अधिक जागरूक होणार आहे. ठीक आहे, त्यांना त्यांचे हक्क कळतील आणि त्यातून ते याच्यावरती मात करू शकतील. या बाबी आपण बघू शकतो. आणि त्यानंतर आपण सगळ्यात शेवटचं उपाय म्हणून एक व्यवस्थात्मक उपाययोजना म्हणून आपण काय करू शकतो हे बघू शकतो. व्यवस्थात्मक उपाययोजना म्हणजे व्यवस्थेच्या पातळीवर आपण बघितलेलं की आपली व्यवस्था, प्रशासकीय व्यवस्था ही किचकट आणि जटिल स्वरूपाची असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मग ही व्यवस्था सुलभ कशी करता येईल हे बघणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने सरकारचे काही पुढाकार देखील आहेत की सरकार अलीकडे ई शासन, ई गव्हर्नन्सला जास्त प्रोत्साहन देत आहे. ठीक आहे, किंवा सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम असेल की तुम्हाला जे वेगवेगळे परवाने, वेगवेगळ्या गोष्टी हव्या आहेत त्या एकाच ठिकाणी मिळणं, ही गोष्ट असेल. किंवा फाईल ट्रॅकिंगची सिस्टीम आहे
की तुम्ही एखाद्या योजनेसाठी, एखाद्या सरकारी सेवेसाठी अर्ज केला असेल, तुमचा अर्ज सध्या कोणत्या डेस्कवर आहे, कशामुळे तो अडकला आहे, ठीक आहे, त्या डेस्कवरती म्हणजे त्याची कालमर्यादा काय आहे, ती सेवा पुरवठ्याची गुणवत्ता ती सुधारण्याच्या दृष्टीनं आणि नागरिकांची सनद, त्या दोन्ही गोष्टींच्या दृष्टीने नागरिकांची सनद म्हणजे काय, की तुम्हाला जी योजना किंवा जो काही सरकारी काम करून घ्यायचं आहे ते किती कालावधीत होईल, या सर्व बाबी त्याच्यामध्ये नमूद असतात. तुम्ही कोणत्या दस्तऐवजांची पूर्तता करणं गरजेचं आहे, कोणत्या क्वालिटीचं काम तुम्ही त्या सरकारी विभागाकडून अपेक्षित ठेवू शकता, या सर्व बाबी त्याच्यामध्ये असतात. मग ही जी काही काय म्हणतात की सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम असेल किंवा फाईल ट्रॅकिंग सिस्टीम असेल, या गोष्टी सेवा पुरवठ्याची गुणवत्ता वाढवायला, सेवा पुरवठ्याची गुणवत्ता सुधारायला काम करत असतात. ठीक आहे. मग या गोष्टींना अधिकाधिक प्रोत्साहन कसं देता येईल, त्या दृष्टीनं प्रयत्न होणं गरजेचं आहे सरकारच्या पातळीवर. आणि त्याच वेळेस नागरिकांकडून या सुधारणांसाठी सरकारवरती दबाव येणं, नागरिक समाजाच्या ज्या संघटना असतील, एनजीओ वगैरे बिगर शासकीय संस्था, यांनी या दृष्टीनं काम करणं गरजेचं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर व्यवस्थात्मक पातळीवर आपण अजून काय बघू शकतो, की सरकार वेगवेगळ्या स्वरूपाचे टेंडर्स वगैरे काढतं. मग अशा वेळेस जे टेंडर भरणारे लोक आहेत, बिडिंगवाले लोक म्हणजे कंत्राटदार वगैरे, मग त्यांनी बिडिंग लावत असताना इंटेग्रिटी पॅक्टवर सही करणं गरजेचं आहे. हा इंटेग्रिटी पॅक्ट काय आहे, की त्या टेंडर लावणाऱ्या व्यक्तीनं सांगणं गरजेचं आहे की आमची संस्था ही नैतिक आहे किंवा आमच्या संस्थेमध्ये, माझ्या कंपनीमध्ये काम करणारे लोक हे कोणत्याही स्वरूपात सरकारी अधिकाऱ्यांवरती दबाव आणणार नाहीत, सरकारी अधिकाऱ्यांच्या निर्णयावरती प्रभाव पाडणार नाहीत आणि तो प्रभाव पाडण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची लाचदेव करणार नाहीत. आणि जर तसं कोणी माझ्या संस्थेतल्या, माझ्या कंपनीतल्या व्यक्तीने वर्तन केलं तर तुम्ही माझ्यावरती कारवाई करू शकता, माझ्या विरुद्ध ऍक्शन घेऊ शकता. या गोष्टी त्या इंटिग्रिटी पॅक्ट मध्ये असतात. ठीक आहे. मग इंटिग्रिटी पॅक्ट आपल्याला कुठं ना कुठं कंपल्सरी करण्याची गरज असल्याचं अलीकडे सरकार वारंवार म्हणत आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून व्यवस्थात्मक पातळीवरती आपण काही सुधारणा करू शकतो, की जसं की ज्या खूपच जास्त करप्शनसाठी वल्नरेबल असलेल्या पोस्ट आहेत, जी एखाद्या अधिकारी की ज्याच्याभोवती खूपच जास्त पैसा खेळणार आहे, ज्याच्याकडे खूपच जास्त स्वविवेक असणार आहे. एखादं पद असते ना, जी वेगवेगळी पदं असतात, त्या पदांमध्ये एखादं पद असं असतं की ज्याच्याकडे खूप जास्त निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असते, त्याचवेळी त्याच्याकडे खूप निधीशी संबंधित प्रश्न येत असतात. मग अशा वेळेस आपल्याला ह्या जॉबचं प्रोफाइलिंग करणं गरजेचं आहे, की भ्रष्टाचाराच्या दृष्टीने जास्त वल्नरेबल, असुरक्षित असलेली पोस्ट कोणती आहे आणि त्या पोस्टवरती आपल्याला सर्वाधिक सत्यनिष्ठ आणि प्रामाणिक असलेल्या अधिकाऱ्यांचीच नेमणूक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. एखादा प्रामाणिक अधिकारी असेल, सत्यनिष्ठ अधिकारी असेल, तो त्या निधीचा, त्याच्या स्वतःच्या स्वविवेकाधीन अधिकाराचा कधीही दुरुपयोग करणार नाही. आणि त्यामुळं तशी जॉब प्रोफाइलिंग करणं आणि त्याच वेळेस सत्यनिष्ठ अधिकाऱ्यांची त्या पदांवरती नेमणूक करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीने आपण भ्रष्टाचारावर काही अंशी मात नक्कीच करू शकतो. ठीक आहे. या बाबी आपण याच्यामध्ये पाहू शकतो. आणि त्याच वेळेस हे जे काही अधिकारी आहेत ते सत्यनिष्ठ, प्रामाणिक असतीलच याची आपण शाश्वती देऊ शकत नाही. आणि त्यामुळं त्यांची जी काही वाईड डिस्क्रेशनरी पॉवर आहे, विवेकाधिकार अधिकार आहेत, ते कुठं ना कुठं त्यांचे स्वविवेकाधिकार आपल्याला कमी करण्याची गरज आहे. आणि त्या दृष्टीनं डिपार्टमेंटल मॅन्युअल्समध्ये आपल्याला नियम अधिक वस्तुनिष्ठपणे मांडणं गरजेचं आहे. ठीक आहे. की जेणेकरून ते नियम आणि नियमनांच्या आधारे निर्णय घेऊ शकतील, जेणेकरून त्यांचे निर्णय हे वस्तुनिष्ठतेच्या आधारे घेतले जातील, हे आपल्याला सुनिश्चित करणं गरजेचं आहे. आणि या उपायांद्वारे आपण भ्रष्टाचारावरती मात करू शकतो. ठीक आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? आपण भ्रष्टाचार म्हणजे काय, त्यानंतर भ्रष्टाचाराची कारणं असतील, भ्रष्टाचाराचे प्रकार असतील, भ्रष्टाचाराचे परिणाम असतील आणि भ्रष्टाचाराचे उपाययोजना या बाबी अभ्यासलेल्या आहेत. तुम्हाला कोणताही टॉपिक करत असताना या पद्धतीनं करायचं आहे. ठीक आहे. तो टॉपिक काय आहे, त्याचे प्रॉब्लेम्स काय आहेत, त्याचे प्रकार काय आहेत, त्याची कारणं काय आहेत, त्याच्यावरती त्याचे परिणाम काय होत आहेत आणि त्याच्यावरती उपाययोजना आपण काय केल्या पाहिजेत. क्लिअर? त्या दृष्टीने आपला भ्रष्टाचार हा टॉपिक इथं संपलेला आहे. याच्या संबंधीचा PYQ मी आपल्या ग्रुपमध्ये टाकेल, तुम्ही सर्वांनी तो अटेम्प्ट करायचा आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत जे काही शिकवलं त्याच्यामध्येही कुठं काही डाऊट असेल तर तो तुम्ही मला विचाराल. ठीक आहे. कोणत्याही स्वरूपाचा डाऊट, शंका तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवणार नाही. थांबूयात, भेटूयात पुढल्या लेक्चरला. धन्यवाद.